नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा पाथर्डी शाखा व श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी पुण्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर जगदीशजी हिरेमठ सर यांचं आरोग्यविषयक व्याख्यान थोड्याच वेळामध्ये माधवराव निराळे सभागृहामध्ये सुरुवात होत आहे। तरी सर्व नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा। सध्याच्या आपल्या जीवनशैलीमध्ये आणि आहार विहार याच्यामध्ये हृदय विकारांचं प्रमाण वाढत चाललं आहे। साधारणतः वयाच्या 40 नंतर बहुसंख्य लोकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा आजार आहेत आणि सरांच्या व्याख्यानाचा त्यांना तर लाभ होईलच, पण जे कोणी तंदुरुस्त आहे त्यांना पण आपण कसं तंदुरुस्त राहता येईल याचाही त्यांच्या व्याख्यानामध्ये अंतर्भाव आहे। तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। थोड्याच वेळात व्याख्यानाला सुरुवात होत आहे। मेडिकल असोसिएशन पाथर्डी शाखेतर्फे यावर्षी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। आरोग्य जागर नावाच्या कार्यक्रमामध्ये पुण्यातले सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ सन्माननीय डॉक्टर जगदीशजी हिरेमठ सर यांचं निरामय जीवन या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे। सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये सर व्याख्यानस्थळी पोहोचत आहेत। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे लोक बाहेर उभे आहेत त्या सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय। लिमिटेड खुर्च्या आहेत, 4-5 खुर्च्या आहेत, त्याच्यावर सगळ्यांनी येऊन बसायचं आहे। आपली जागा रिझर्व करायची। अगदी थोड्या वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपली जागा रिझर्व करायची। सर अगदी 5 मिनिटांमध्ये कार्यक्रमस्थळी पोहोचलाय। सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे। सुमारे 12-13 वर्षापूर्वी जे सगळे या ठिकाणी सरांना ऐकलं असेल त्यांच्या कदाचित ते व्याख्यान लक्षातही असेल की माणसाची आदर्श दिनचर्या कशी असावी। आपला हिरेमठ सरांचं नाव ऐकलं, पुण्यातले सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ म्हटलं की आपल्याला वाटतं सरांचं इंग्रजीमधनं व्याख्यान असेल, त्यांचं कुठेतरी स्लाइड शो असेल, पण सरांचं व्याख्यान हे अगदी डाऊन टू अर्थ आणि मराठीमध्ये आहे। सगळ्यांच्या अगदी हृदयाला भेटणारं व्याख्यान आहे आणि आदर्श दिनचर्या कशी असावी याविषयी सरांचं जे मत आहे ते सर्वदूर जवळजवळ 4000 व्याख्यानं सरांच्या आतापर्यंत झालेली आहेत आणि सरांच्या व्याख्यानासाठी खूप लांबून लोक येत असतात। 4000च्या वर संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानं त्यांची आतापर्यंत झालेली आहेत आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन पाथर्डी शाखेनं यावर्षी एक अनोखा उपक्रम राबवलाय। आरोग्य जागर या सदरामध्ये निरामय जीवन कसं असावं, त्यासाठी मनुष्याची दिनचर्या कशी असावी, माणसानं दिवसभर कसं राहावं याचं यथायोग्य मार्गदर्शन आपल्याला पुण्यातले सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ सन्माननीय डॉक्टर जगदीशजी हिरेमठ सर या ठिकाणी करणार आहेत। आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा। ओपन थिएटरच्या बाहेर मेडिकलच्या जवळ जे कोणी या आरोग्य जागर कार्यक्रमासाठी उपस्थित असतील त्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हायचं। अगदी 5 मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। नागरिकांनी याचा लाभ घ्यावा।
काय झालं सर तुम्हाला थोडं हृदयाला स्पर्श कर आणि श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन सोसायटी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सन्मान्य श्री प्रताप काका ढाकणे यांचंही आगमन या ठिकाणी झालं. त्यांचंही आपण सर्वजण स्वागत करूया. या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. पाहुण्यांचं आगमन झाल्यानंतर आपण सुरुवात करतो स्वागतानं. स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या पाथरींच्या वतीने प्रथमतः आजचे प्रमुख वक्ते, सगळ्यांच्या हृदयाला जपणारे असे, पुण्यामध्ये त्यांना बच्चन या नावानं ओळखलं जातं. डॉक्टरांच्या लोकांमध्ये डॉक्टर NP राव या सरांकडे मी ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस मला नेहमी सर म्हणायचे आपल्याला बच्चनकडे जायचं आहे. आणि खरोखर बच्चन साहेबांसारखीच एक हुबेहूब अशी प्रतिकृती असणारे, एक आपल्या सगळ्यांना आज हृदयाचं बोलबोल करून सांगणारे डॉक्टर जगदीशजी हिरेमठ सर व सर्व मान्यवरांचं पाथडी निमा शाखेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. आरोग्यम भास्करात इच्छेत असं म्हटलं जातं. आरोग्याची अपेक्षा करावी कोणाकडून तर सूर्याकडून. आरोग्याची अपेक्षा करावी कोणाकडून तर सूर्याकडून. आज आपण अशाच आरोग्य क्षेत्रातील सूर्यासम व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ सरांचा टाळ्यांच्या गजरात आपण सर्व मिळून स्वागत करूया. अर्थेन भेषजम लभ्यम आरोग्यम न कदाचन. पैसा खर्च करून औषध घेऊ शकतो पण आपण आरोग्य नाही. आज आपल्या पाथडी शहरामध्ये आज निमा संघटनेच्या वतीनं आम्ही आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या हृदयाला एक चांगलं आरोग्य लाभणं हे निश्चित ज्यावेळेस लेक्चर पूर्ण होईल त्याच्यानंतर आपल्याला सगळ्याला वाटेल. आणि आज जे सगळे इथं जे जमले स्वतःवर प्रेम करणारे, स्वतःच्या हृदयावर प्रेम करणारे असे सर्व जमा झाल्यासारखे असं वाटतंय. त्यामुळं आमच्या सर्व निमा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद डॉक्टर सचिन गांधी. त्यानंतर आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी स्वागत गीत गात आहे कुमारी रेवा देशमुख आणि कुमारी ईशा धाकटोडे.
ठिकाणी या दोघींनी म्हटलंय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण सर्वजण. यानंतर आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. कार्यक्रमाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, कुठल्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करण्याचं ठरलं, हे म्हणजे कार्यक्रमाचं प्रास्ताविक. कार्यक्रमाचं प्रास्ताविक हा कार्यक्रमाचा मुख्य गाभा असतो. आणि या कार्यक्रमासाठी, या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करतो पाथर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, आमच्या पाथर्डी निमाचे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सदस्य सन्माननीय डॉक्टर मृत्युंजयजी गर्जे यांना. आज या ठिकाणी पाथर्डी तालुका निमा संघटना तसेच रेणुका माता मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रिव्हेंट हार्ट डिसीज. खरं म्हणजे हे आपल्यासाठी एक वरदानच आहे. आपण बघतो आज आपल्यासमोर जे गेस्ट आहेत यांना जर आपल्याला भेटायचं असेल तर आपल्याला 6 महिने लागतात. त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि इंटरनॅशनल लेवलला त्यांचं काम आहे, ओळख आहे. आणि असे सन्माननीय डॉक्टर आज पाथर्डी शहरामध्ये आपल्याशी चर्चाला, आपल्याला काही गोष्टी सांगण्यासाठी येत आहेत. खरं आपल्यासाठी ही खरं भाग्याची गोष्ट आहे. आपण परत एकदा सर्व पाथर्डीकरांनी डॉक्टरांचं स्वागत करावं असे मी आपल्याला विनंती करतो. खरं म्हणजे निमा संघटना, आम्ही सर्व डॉक्टर्स करताना प्रत्येकजण वैद्यकीय व्यवसाय करतोच, परंतु व्यवसाय करत असताना आपणही काही समाजाचं देणं लागतो या भावनेने खरं आम्ही बघतो. कारण की प्रॅक्टिस करणं शेवटी हे तर आमचं काम आहे, परंतु याचबरोबर सर्व संघटना जे आहेत सदस्य, खरं म्हणजे आमचे माजी सदस्य डॉक्टर नितीन खेडकर यांच्यापासून अतिशय चांगल्या प्रकारे पुढे, आत्ता जे मागे अध्यक्ष होते तसेच सध्याचे अध्यक्ष डॉक्टर सुहास उरणकर, श्रीधर देशमुख, सचिन गांधी, डॉक्टर भंडारी आणि सर्व डॉक्टर दीपक देशमुख असतील, आमचे सर्व निमाचे सदस्य अतिशय चांगल्या प्रकारे खरं कार्य करत आहेत. आणि असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. म्हणजे प्रॅक्टिसबरोबर वृक्षारोपणसुद्धा पाथर्डीमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे. तसेच वेगवेगळ्या वक्त्यांचे व्याख्यान की ज्याच्यामुळे आपल्याला आरोग्याचा फायदा होतो असे व्याख्यान असतील, ब्लड टेस्टचे कॅम्प असतील, विविध विषयावर मार्गदर्शन कॅम्प असतील, इत्यादी आयोजन निमा संघटनेमार्फत नेहमीच केलं जातं. धन्वंतरी पूजा असेल, आरोग्य शिबिरे असेल, याचाही नेहमी आम्ही कार्यक्रम घेत असतो. आणि आजचा एक सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहावं याचाच भाग म्हणून आज खरं म्हणजे आज डॉक्टर जगदीश हिरेमठ सर आपल्याला आले. डॉक्टर सुहास उरणकर सरांनी त्यांना फोन केला आणि विनंती केली आणि त्यांनी खरंच मान्य केलं. याच्या अगोदरही ते पाथर्डीला आले होते आणि ज्यांनी ऐकलं असेल व्याख्यान ते आजही आपल्याला जसंच्या तसं आपल्याला लक्षात आहे. आणि खरं म्हणजे आज जे ठिकाणी जे आले ते नशीबवान लोक आहेत. हे काय आजारी आहे म्हणून नाही आलेले, परंतु आपल्याकडे पद्धत काय आहे की माझं काही दुखत नाही म्हणजे मला काही गोळ्या चालू नाहीत, काही दुखत नाही म्हणजे तो फिट आहे असं नाही. तर शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्वांचा जर गोळाबेरीज केली आणि या सगळ्या निकषात जर तो बसला तर तो फिट, अगदी शरीराने तंदुरुस्त आहे आणि त्याला मोठ्या आवाजाची भीती वाटते किंवा कशाची भीती वाटत असेल तर तो आरोग्यदायी नाही. आणि हे सर्व करत असताना आपलं शरीर, मन, बुद्धी याचा समतोल कसा राखायचा, आहारात काय घ्यायचं, आणखीन योगा किंवा मेडिटेशन असेल, SSYचे सर आपल्याला नेहमी सांगत असतात. आणि मी सरांना नम्रपणे सांगू इच्छितो सर की SSYच्या इथे 20 बॅच झालेले आहेत आणि बरेच जणांनी SSY पातळीमध्ये केलेलं आहे. हे सुद्धा सर सांगतात की प्राणायाम योगाचं महत्त्व सांगतात, आहाराचं महत्त्व सांगतात. माझी परत एकदा सर्वांना विनंती, आपण शांतपणे या सर्वांचं व्याख्यान सरांचं जेवढं घेता येईल तेवढं आपण इथून घेऊन जावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि परत एकदा सरांना धन्यवाद देतो. तसेच भालेराव नाना की जे नेहमीच पाथर्डीमध्ये तालुक्यामध्ये कुठलंही कार्य असू, जे पॉझिटिव्ह काम असेल, चांगलं काम असेल, ते नेहमीच उभे राहतात. आम्ही आणि भालेराव नानांना जेव्हा सांगितलं तर त्यांनी सांगितलं की माझी पण इच्छा आहे आपण सर्वजण मिळून हे काम करू आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. नाना मी आपल्याला धन्यवाद देतो आणि नेहमीच आपण चांगल्या कामाला पाठिंबा देत आलात असाच यापुढेही आपण सोबत काम करत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी प्रताप काका ढाकणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. पाथर्डीतील सर्व
प्रतिष्ठित लोक आहेत, पत्रकार आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. थँक्यू. जय हिंद. धन्यवाद डॉक्टर गर्जे सर. आता आपण कार्यक्रमाच्या प्रारंभाकडे जात आहोत. कार्यक्रमाचा प्रारंभ करताना आपण प्रथमतः दीप प्रज्वलन आणि आरोग्याची अधिष्ठात्री देवता धन्वंतरीचं पूजन या ठिकाणी संपन्न करत आहोत. शंखं चक्रं जलौकां ददत अमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिहृद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बुदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसन् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तत् निखिलगदमिव प्रौढदावाग्निलीलम्. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन, त्याचप्रमाणे आज ज्यांची जयंती आहे असे पाथर्डी तालुक्याचे पहिले आमदार आणि ज्यांनी पाथर्डी तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली असे सन्माननीय स्वर्गीय माधवराजे दराळी साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी फेटा बांधून आपण करणार आहोत. आनंद मर्दने आहे. या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय नाना या ठिकाणी त्यांचा सन्मान करताय. आमच्या पाथर्डी तालुका निमा संघटनेच्या वतीनं डॉक्टर हिरेमठ सरांना या ठिकाणी सन्मानपत्र देण्यात आलंय. त्या सन्मानपत्राचं वाचन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सन्मान्य प्रकाश काका ढाकणे या ठिकाणी सरांचा सत्कार करताय. सरांना दिलेलं जे सारख्या विभूतींचं अस्तित्व असतं. आपण अनेक हृदयरोगांना जीवन तर दिलंच आहे, शिवाय त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक दिनचर्या पाळावी म्हणून आपण विशेष आग्रही असतात. वक्ता दशसहस्रेषु या श्लोकोक्तीप्रमाणे आपण आहात. हृदयाच्या आरोग्यासाठी, समाज ऋणातून उतराई होण्यासाठी आपण नेहमी कार्यरत असतात. अनेकांची हृदये वाचवून ती राखण्याचं कार्य आपणास भगवंताच्या विभूतीमध्ये स्थान प्राप्त करून देतं. अनेक हृदय रुग्णांसाठी आपण साक्षात धन्वंतरी आहात. आपल्या आरोग्य सेवेच्या कार्यासाठी सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. आज गीता जयंतीच्या दिवशी, मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपला सन्मान करताना आम्हाला भगवंताच्या विभूतीचा सन्मान केल्याचा अनुभव या ठिकाणी येतो. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल हॉस्पिटल शाखा पाथर्डी. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असणारे या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, त्याचप्रमाणे संघर्ष योद्धा बबनरावजी ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमच्या निमाचे कोषाध्यक्ष खजिनदार डॉक्टर अमोल शिरसाट, त्याचप्रमाणे डॉक्टर योगेश वागतोरे या दोघांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेऊन भगवती रेणुका मातेच्या कृपा प्रसादानं आपण रेणुका मल्टीस्टेट परिवार उभा करून या ठिकाणी वतीनं या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे डॉक्टर हिरेमठ सरांचा. आणि यानंतर सरांचा परिचय देण्यासाठी सरांचा डॉक्टर दीपकजी देशमुख यांना, ते पाथर्डी नगर परिषदेचे माजी नगरसेवकही आहेत, त्यांना विनंती करतो. यांच्या वतीने आज या ठिकाणी पुणे येथील हृदयरोग तज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ यांचं निरामय जीवन या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे.
व्याख्यान म्हणण्यापेक्षा सरांचा तुमच्याशी डायलॉग राहील. आपण सर्वजण डॉक्टरांना पुणे येथील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट म्हणून ओळखत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. सर गेल्या 35 वर्षापासून पुणे येथे इंटरनॅशनल कार्डिओलॉजी आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये काम करत आहेत. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी म्हणजे कार्डिओलॉजीचा एक भाग आहे ज्याच्यामध्ये कॅथेटरच्या सहाय्याने तुमच्या हृदयामध्ये जर ब्लॉकेज असेल किंवा लहान मुलांमध्ये काही जन्मजात रंग असेल किंवा काही वॉलच्या मायटर वॉल किंवा जे काही आपल्या झडपा असतात त्याच्यामध्ये काही दोष असतील तर त्याचं दुरुस्त करण्याचं किंवा तो आजार बरा करण्याचं कॅथेटरद्वारे काम केलं जातं. आणि सर गेल्या 35 वर्षापासून पुणे ते कार्यरत आहेत आणि जवळपास 4 लाखहून अधिक फॅमिलीशी ते कनेक्ट आहेत. म्हणजे एवढे पेशंट त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे येथे एन्जिओप्लास्टी 1989 मध्ये सरांनी प्रथम केली. त्याचबरोबर बायपास सर्जरी आणि ड्रग इल्युडेड स्टेंट की ज्याला ड्रगचं कोटिंग असतं. आपलं सर्वांना माहिती आहे की आता एन्जिओप्लास्टी कॉमन आहे. आपण ग्रामीण भाषेत स्प्रिंग टाकणं म्हणतो. त्याच्यापैकी बरेच जण रुग्ण असतील ज्यांची एन्जिओप्लास्टी झाली. तर सर हे सर्वात महत्त्वाचा रिसर्च म्हणजे ड्रग इल्युडेड स्टेंट ज्याला त्या स्टेंटला स्प्रिंगला एक कोटिंग केलेलं असतं एक मेडिसिनचं औषधं. त्याच्यामध्ये त्यांचा रिसर्च आहे आणि संपूर्ण जगभर त्यांचं त्यामुळे नाव झालेलं आहे. आणि आत्तापर्यंत जवळपास 50,000हून अधिक त्यांनी एन्जिओग्राफी केली आहे. त्यापैकी 8,000 एन्जिओप्लास्टी केली आहे सक्सेसफुल आणि 2 लाखाहून अधिक टुडिको केले आहेत. असा प्रदीर्घ कार्डिओलॉजीमधला त्यांचा अनुभव आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी ते जातील त्याच्यासाठी त्यांचं लेक्चर ऐकण्यासाठी आपल्या देशामध्ये गर्दी होत असते. गेल्या 15 वर्षापासून ते DNP आणि DM जे सगळ्यात कार्डिओलॉजीमध्ये सर्वोच्च डिग्री आहे DM म्हणून त्या विद्यार्थ्यांना ते शिकवत असतात. आणि एन्जिओप्लास्टी जे प्रकार आपण ऐकतो एन्जिओप्लास्टी झाली त्याच्यामध्ये त्यांचे रेफरन्स बुक आहेत जे DMचे विद्यार्थी आहेत स्टुडंट्स त्यांच्यासाठी त्यांचं स्वतःचे टेक्निक्स आहेत त्यावर त्यांचे पुस्तक आहेत ते रेफरन्स बुक आहेत. आणि जगामध्ये त्यांचं नाव घेतलं एक रिनॉन कार्डिओलॉजिस्ट म्हणून असे स्पीकर आपल्याला लाभले. पण हे जे आपण बघतो की जे स्किल आहे सरांचं त्या जोडीला दुसरं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी. हे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी हे 1990-80 पासून 1900 पाथर्डी तालुक्याच्या आमदार माननीय मोनिकाताई राजळ यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी निमाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. 1990 मध्ये डॉक्टर डीन ऑर्निश के जे अमेरिकेमधले प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ होते त्यांनी एक पुस्तक लिहिलं रिव्हर्सिंग ऑफ हार्ट डिझीज. म्हणजे हृदयाच्या मध्ये जे काही ब्लॉकेज झाले ते कसे तुम्ही रिव्हर्स करायचे विदाउट एनी ऑपरेशन. कारण अमेरिकेमध्ये 1970 दशकामध्ये बरेचसे बायपास सर्जरी व्हायला लागल्या. बरेचसे आरोग्य यंत्रणा ताण असायचा. तर हे कसं प्रिव्हेंट करता येईल म्हणून त्या ठिकाणी डीन ऑर्निश या डॉक्टर्सनी कार्डिओलॉजिस्टनी रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज प्रोग्राम केला. आणि त्या धर्तीचं काम सरांनी 90च्या दशकामध्ये पुणे येथे सुरू केलं. पुणे हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 ते 20 हजार रुग्णांवर त्यांनी प्रयोग केले आणि त्यांना त्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली त्याविषयी. जवळपास 300हून अधिक त्यांचे कार्यक्रम झाले याच्यावर आकाशवाणीवर. 4,000हून अधिक व्याख्यानं झालेत. असे अनेक लोकांना त्यांनी याच्या हृदयाच्या आजाराबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी जाते ते मेडिकल कॉन्फरन्सला तर ही इज वन ऑफ द साऊथ स्पीकर. सर्वात अत्यंत लोकप्रिय असे ते स्पीकर आहेत त्याच्यामध्ये मेडिकल फॅकल्टीमध्ये. तर असे वक्ते आपल्याला या ठिकाणी लाभले आहेत. त्याचबरोबर एक सामाजिक भान घेऊन ते काम करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात, व्याख्यान देत असतात, वेगवेगळ्या स्तरांशी लोकांशी बोलत असतात त्या आजाराविषयी. आपण बघतो की काही डॉक्टर्स फक्त निष्णात असतात परंतु त्यांचं आणि पेशंटचं कम्युनिकेशन एवढं नसतं. परंतु सरांना ती कला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असे फार कमी डॉक्टर्स आहेत. डॉक्टर लहान असतील. पूर्वी डॉक्टर HV सरदेसाई होते की ज्यांना लोकांचं प्रेम लाभलेलं आहे एवढं या प्रकारचे डॉक्टर हिरमठ आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही ते स्वतः बास्केटबॉल प्लेअर होते स्टेट लेवलचे. त्या जोडीला अत्यंत फिट आहेत. एक चांगले ते ऑर्केस्ट्रा डॉक्टर्स लोकांचा एक ऑर्केस्ट्रा आहे त्याचे ते अँकरिंग पण करतात चांगल्या रीतीने. आणि पुण्यामध्ये तर स्थायिक आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब वत्सल गृहस्थ आहेत. ते त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणतात की आपण बघतो की हृदयाचा आजार हा एक प्रकारे जसं ते सांगणार सगळं काय आहार असावा, काय व्यायाम करायला पाहिजे,
स्ट्रेस फ्री लाईफ कसं असायला हवं, त्याचबरोबर एक फॅमिली बॉन्डिंग कसं असायला हवं चांगलं, त्यावर त्यांचा विशेष भर असतो. त्यांनी त्यामध्ये लिहिलं की त्यांच्या 2 मुली आहेत, एक मॅनेजर आहे परचेस कंपनीमध्ये HR मॅनेजर, आणि एक कन्या दिल्ली हायकोर्टात लॉयर आहे. असे एक प्रेमळ आणि कुटुंब वत्सल आणि त्या विषयामध्ये तज्ज्ञ असणारे डॉक्टर्स आपले या ठिकाणी आले. मी त्यांचं पुनश्च स्वागत करतो आणि अधिक वेळ न घेता त्यांना या ठिकाणी व्याख्यानासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी पाथर्डी तालुक्याचे आमदार सन्माननीय मोनिकाताई रातळे यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी पाथर्डीतील महिला डॉक्टर सोनाली भंडारे, डॉक्टर सपना गांधे, डॉक्टर पूर्वा उरणकर, त्या डॉक्टर ज्योती देशमुख, त्याचप्रमाणे डॉक्टर अंबिका आहे समोर. हॅलो. व्यासपीठावर जे होते ते सर्व मान्यवर आणि श्रोते, मला फॉर्मॅलिटीज फार नीट येत नाही म्हणून अशी शॉर्ट इंट्रोडक्शन करतो. आणि पुणेरी माणसाला प्रेम देता येत नाही, तुम्ही ऐकलं पण घ्यायला पण प्रॉब्लेम असतो मला, असं लोक म्हणतात की एवढं आधारित बघायला मिळत नाही. आणि त्याने मी खरंच भारावून गेलो आहे दुपारपासून. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी असे लेक्चर्स देत फिरलेलो आहे. आणि आता अर्बन आणि रुरल असं काही राहिलं नाही असं मला वाटतं. कारण कुठल्याही छोट्या छोट्या गावामध्ये जरी पोचलं तरी पोल्युशन, कंजेशन, माणिकचन हे सगळे असतात सगळीकडे. त्यामुळे जवळजवळ एकच प्रकारचं पॅटर्न आपण बघतो. त्यामध्ये मानसिक तणाव आहेत किंवा खाण्याची पद्धती बदललेल्या आहेत, व्यायामाचा अभाव झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे एक वेगळ्या प्रकारचा लाईफस्टाईल डिसीज म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, वजन जास्त असणं, झोप न येणं वगैरे ह्या प्रकारचे डिसीजेस आपण बघतो आजकाल. तर यामधलाच अर्थात महत्त्वाचा एक आजार म्हणजे हार्ट अटॅक येणं. आणि तो आपण कसा टाळावा आणि प्रिव्हेंट हार्ट अटॅक हे आपण बघणार आहोत. त्यातले पॉइंटर्स इंग्लिशमध्ये असले तरी ते माझ्यासाठी आहेत. मी तुम्हाला सगळं मराठीमध्ये सगळं सांगेनच. जवळजवळ पुढचे 50 मिनटं हे चालणार आहे प्रकरण. त्यामुळे ज्यांना झोप येईल त्यांनी झोपायचा प्रयत्न करा. शक्यतो तुम्हाला जमणार नाही ते, त्याची मला खात्री आहे. तर बऱ्याच ठिकाणी विश्वनाथजी कराड आहेत त्यांच्याकडे पण जाऊन मी लेक्चर देत असतो. गेले 19 वर्ष सातत्याने दरवर्षी ते बोलवतात तेव्हा त्यांच्या टीचर्सचं अपग्रेडेशनचं त्यावेळेला. आणि अशी लेक्चर देणं हे एक प्रकारचं माझं आयुष्याचा एक भाग झालेला आहे. कार्डिओलॉजी भाग आहे, मित्रपरिवार भाग आहे, लोकांना भेटणं भाग आहे. तसंच हा एक भाग आहे लेक्चर देत राहणं. मग अशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 4000 माझी लेक्चर्स वेगळ्या वेगळ्या विषयावर, अगदी 8वीतल्या मुलींपासून लेक्चर्स मी दिलेले आहेत. 8वीतल्या मुलं सगळ्यात अवघड ऑडियन्स असतो तो, अतिशय चुळबुळ करणारा आणि लक्ष देण्याची क्षमता खूप कमी असलेला ऑडियन्स असतो. पण त्यांना पण खेळवून ठेवणं आणि त्यांना काहीतरी त्याच्यातनं संदेश देणं असे प्रकार मी करत आलो आहे. आणि सुदैवानं भरपूर प्रेम मला त्यामुळे मिळत राहिलेलं आहे. डॉक्टर उरणकरांनी 12 वर्षापूर्वी बोलवलं होतं एकदा. त्यावेळेला पण याच ठिकाणी ओपन एअरमध्ये त्यावेळेला लेक्चर झालं होतं. आता 12 वर्षामध्ये त्यांनी प्रेसिडेंट झाल्यावरती परत मला बोलवलं. आणि ऑफकोर्स नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. मला स्वतःलाच जायला खूप आवडतं आणि त्यांचं आग्रहाचं नेहमीचं प्रेमाचं आमंत्रण असतंच. त्यामुळे मी हो म्हणालो. आणि इथे येऊन अर्थातच मी तुमच्यापेक्षाही मी आनंदी आहे. कारण ज्या पद्धतीने मला प्रेम दिलं जातं इथे अनबिलिव्हेबल, ते शब्दात व्यक्त करता येणं अवघड आहे. अथेरोस्क्लेरोसिस हा एक
आजार आहे की ज्याचं नाव तुम्ही विसरलात तरी चालेल, ते काय लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण तो जेव्हा मेंदूच्या आर्टरीमध्ये होतो तेव्हा पक्षाघात होतो, पॅरालिसिस होतो. हार्टच्या आर्टरीमध्ये त्यावेळेला हार्ट अटॅक येतो. किडनीमध्ये होतो त्यावेळेला किडनी फेल होते. हातापायामध्ये येतो त्यावेळेला हातपाय काळे निळे पडतात, त्याला गँग्रीन असं म्हणतो. आणि पुरुषाच्या लैंगिक ऑर्गनमध्ये ते झालं तर मग त्याला नपुंसकत्व येतं. म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिस जिथे जिथे होतो तिथे तिथे त्या त्या अवयवाचं काम बंद पडतं आणि म्हणून त्याला सर्वत्र होणारा हा आजार आहे. आणि आजकाल तो खूप जास्त प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसतोय. हे ट्रान्झिशन म्हणतात की आता इव्हन आपण आफ्रिकेसारखी देश घेतला तर त्यांच्यामध्ये मलेरिया असतो, टायफॉइड असतो, दुष्काळ असतो, पूर असतो, या सगळ्या गोष्टी होत असतात. हार्ट अटॅकचं प्रमाण त्यामध्ये कमी. ज्यांची पॅन्डेमिक थोडी कमी झाली आहे तिथं आता थोडी परिस्थिती सुधारली, असे अफगाणिस्तान सारखा देश असतो तिथे मग या प्रकारचे आजार कमी व्हायला लागतात आणि दुसऱ्या प्रकारचे आजार यायला लागतात की लोकांना ब्लड प्रेशरने काय माहिती नसतं आणि ब्रेनमध्ये हिमरेज होतो, या प्रकारचे आजार त्यांच्यामध्ये होतो. तिसऱ्या प्रकारचा जो आहे भारत आपण जिथे आहोत आता मॅन मेड डिसीज, म्हणजे आपण स्वतः तयार केलेले आजार, त्याच्यामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे आपल्याली जीवनशैली चुकीची आपल्याला येत गेली आणि सुबत्ता आल्यामुळे, म्हणजे आर्थिक सुबत्ता असो, शैक्षणिक सुबत्ता असो किंवा औद्योगिकरण असो, या सर्वांमुळे वेगळ्या प्रकारचं आयुष्य आपण जगायला लागतो. जो एक खेडेगावातला माणूस शहरामध्ये यायचा त्याचं अचानक खाण्यापिण्याचं तंत्रच बदलतो, वडापाव खायला लागतो जो कधी त्यांनी आयुष्यात खाल्लेला नसतो. या सगळ्या गोष्टींमुळे वेगळे आजार येतात. त्याच्यामध्ये डायबिटीस आहे, वजन वाढणं आहे, ब्लड प्रेशर आहे आणि अर्थात हार्ट अटॅक आहे. याच्या पुढची जनरेशन चौथा पॉईंट युरोपमध्ये आता ते याच्या पलीकडे गेलं. त्यांच्याकडे प्रत्येक सिगरेटवरती लिहिलेलं असतं की हे ओढू नये, प्रत्येक खाण्याच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं याच्यामध्ये एवढं कोलेस्ट्रॉल, एवढं प्रोटीन आहे आणि तिथे व्यायाम करणं, जॉगिंग करणं हे सगळं शिकवलं जातं. त्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस, हार्ट अटॅकचा आजार कमी कमी होत जातो. मग त्यांच्यावर लोक जास्त जगायला लागतात आणि मग आजार, म्हातारपणातले आजार जे पार्किन्सन असो किंवा स्मृतिभ्रंश ज्याला आपण अल्झायमर म्हणतो, अशा प्रकारचे आजार त्यांना बघायला मिळतात. आणि पाचवा भाग आहे अमेरिकेसारखा देश ज्याच्यामध्ये सगळ्यात पुढे जाऊन आता मास गन शूटिंग, मुलांमध्ये झालेलं डिप्रेशन, एका मुलगा बंदूकच घेऊन शाळांमध्ये मारतो सगळ्यांना, ह्या प्रकारचं सगळं सोसायटीमध्ये सुरू होतं. आपण अर्थातच पॉईंट 3 वर आहोत ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे जीवनशैली बदलल्यामुळे झालेले आजार आपण बघतो. आणि तुम्ही बघाल इथे की इंडिया अर्बन हा इथे भाग आहे. इथे म्हणजे आपण सगळेजण वरती 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 चाललेलो, जिथे आपलं सुबत्ता, शहरीकरण आणि शिक्षण वाढत चाललंय तसंच हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस हे सगळं वाढत वाढत चाललंय. आणि पुढचे 20 वर्षामध्ये आपल्याकडे मॅक्सिमम हे डायबिटीस वगैरे गोष्टी होणार आहेत. वेळेस तुम्ही बघाल युरोप, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ही प्रगत राष्ट्र ह्या समिटवरनं खाली गेलेले आहेत आता. याचं कारण त्यांच्यामध्ये अशा प्रकारची लेक्चर जास्त फ्रिक्वेंटली अरेंज झाली 20-1 वर्षांपूर्वी. शिक्षण लोकांमध्ये पसरलं, कोलेस्ट्रॉल म्हणजे काय कळलं, खाऊ नये काय कळलं, किती खावं कळलं, जॉगिंग करावं कळलं, वजन नियंत्रणात ठेवायचं कळलं. त्यामुळे त्यांच्याकडे हे आजार कमी कमी होत चाललेले दिसतात. आपल्याला असं करता येईल की सगळ्यांनी आपण मिळून संबंध भारताचं जे वरती वरती चाललेलं आहे ते प्रकरण आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपण खाली खाली नेऊ शकतो. आणि ते करण्यासाठी याच गोष्टी करायच्या असतात. आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची शिस्त आणायची, एकमेकांना सहाय्य करायचं, एकमेकांना प्रोत्साहित करायचं आणि असं चांगलं राहिलं तर मग आपले आजार हे वाढत न जाता स्वतःच्या आयुष्यात कमी होतील आणि मग एक परीघ असतो, फॅमिलीमध्ये कमी होईल, सोसायटीमध्ये कमी होईल, व्हॉट्सॲप ग्रुपवर कमी होईल, अशी गोल गोल वाढत वाढत जाऊन मग सर्व सोसायटीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. स्वच्छ भारत अभियान हा काही मोदीजींनी करायचं नाही, वरून आपणच आपल्या आपल्या अवतीभोवती करायचं असतं आणि ते सर्कल गोळा होत होत मग भारत देश स्वच्छ होत राहतोय. तसंच हे स्वास्थ्याचं पण गणित आहे. आपण आपल्या घरामध्ये सगळं सुधारायचं असतं. असं सुधारत गेलो, मुलांना शिकवत गेलो. मला नेहमी प्रश्न पडतो की आपण मुलांना आंघोळ कशी करायची हे कधीतरी ते 4-5 वर्षाचं असताना समजावून सांगतो आणि आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती बऱ्यापैकी आंघोळ करत जातो. मग बाहेरून स्वच्छ व्हायचं ट्रेनिंग एवढं चांगलं असेल
तर आतून स्वच्छ व्हायचं ट्रेनिंग आपण काय नाही देऊ शकत लवकरच. म्हणजे खाण्याच्या टेबलवर आपण जिथे चमचा कसा धरायचा हे शिकवतो, त्यापेक्षा काय खावं, कसं खावं, शरीरासाठी काय खाणं असतं याचं पण चर्चा तिथे होऊ शकते. आता हे हार्ट इतके वेळा मी बघतो, याच फील्डमध्ये मी जवळजवळ 35-36 वर्ष आहे, पण दरवेळेला मी हे ॲनिमेशन बघतो, अजूनही माझ्या अंगावर काटा येतो की ज्या पद्धतीने ते बनवले निसर्गाने हे अतिशय अद्भुत आहे. म्हणजे अशा प्रकारचा पंप निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या मुठी एवढ्या आकाराचं ते हार्ट असतं आणि मुठीवरती मागे कशा व्हेन्स असतात जिथे आपण सलाईन वगैरे लावतो, तशा प्रकारे यांच्यावरती असलेल्या रक्तवाहिनी, करोनरी आर्टरीज म्हणतो आम्ही, ही हृदयाची प्लंबिंग सिस्टीम आहे. बँकेमध्ये कॅशियर असतो, कॅश घेतो आणि कॅश देतो, पण ते काम करण्यासाठी त्याला पगार मिळायला लागतो. तसं हार्टच्या आतमध्ये रक्त येतं आणि सबंध शरीराला पुरवलं जातं, पण ते पंपिंग करण्याचं काम करत राहण्यासाठी त्याला स्वतःला जो रक्त पुरवठा येतो तो या रक्तवाहिनीतून येतो. त्याला आपण करोनरी आर्टरी म्हणतो. आणि समजा ही रक्तवाहिनी ते बंद पडली तर हा एवढा भाग मरून जाईल, त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. प्लंबिंग सिस्टीममध्ये जर दोष आला तर हार्ट अटॅक होईल. पण खाली जो पाहिलेला ECG तुम्ही बघायला चाललेला आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, हा अचानक बदलला. नॉर्मल 70 चालले, त्याच्याऐवजी दरदर होऊन 250-300 होऊन हार्ट एकदम बंद पडलं, शॉर्ट सर्किट होऊन, त्याला सडन कार्डियाक डेथ असं म्हणतात, SCD. हा हार्ट अटॅक नाही आहे, हे मला परत डिफरन्शिएट करायचं आहे की प्लंबिंग सिस्टीममधला दोष म्हणजे हार्ट अटॅक आणि इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये शॉर्ट सर्किट म्हणजे अचानक मृत्यू, म्हणजे तो हार्ट अटॅक असतो असं नाही. हळूहळू ते आपण बघत जाऊ. मग असं हे जाळं हार्टच्या भोवती विणलेलं असतं. 3 रक्तवाहिनी असतात, आपण ऐकलेलं की एक रक्तवाहिनी इकडे आणि 2 इथे आहेत, आणि असं पूर्ण जाळं हार्टच्या भोवती विणलेलं असतं. आणि जी मोठी रक्तवाहिनी असते ती बारीक बारीक होऊन केशवाहिनीमध्ये त्याचं परावर्तित होत असते. तर आपण या रक्तवाहिनीच्या आतमधनं प्रवास करतोय आणि पिवळे थर आहेत, जे चरबीचे थर आहेत. हा पिवळा थर इथे चरबीचा थर आहे, म्हणजे मटन बिर्याणी वगैरे तिथे जाऊन बसलेली असते युजली. तर जे आपण खातो चरबीयुक्त, गोड असो, मिठाई असो, आपण जे निषिद्ध असे प्रकार आहेत, हळूहळू इथे वाढत जातो आणि या व्यक्तीला त्याची कल्पना नाही आहे. इथनं रक्तप्रवाह चांगला पुढे चालला आहे. हे पिवळे जे कण आहेत ते कोलेस्टेरॉलचे कण आहेत, म्हणजे LDL कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. ते कण याच्या आतमध्ये इथे बसत जातात. पाईपला गंज कसा चढवा आतून, तसं ते चढत जातं. या व्यक्तीला त्याची कल्पना नाही आहे. हा मस्त व्यायामाला जातोय, योगासनं करतोय वगैरे, पण एक दिवस या 70% असलेल्या भागावर एक रक्ताची गाठ तयार होते आणि रक्तप्रवाह थांबतो आणि जो व्यक्ती काल व्यायाम करत होता अचानक ICU मध्ये हार्ट अटॅकने ॲडमिट. मग खूप कॉमन प्रश्न असतो ना की मी कालपर्यंत बरा होतो, आज अचानक ICU का आलो. तर हे असं होतं की पिवळा थर जमत चाललेला आहे, हे कळलं नाही आणि एक दिवस त्याच्यावर रक्ताची गाठ तयार झाली. म्हणजे 75-80% होते, सडनली आज 100% होऊन तो माणूस छाती दुखतं वगैरे. याची लक्षणं मी शक्यतो सांगत नाही हार्ट अटॅकची काय असायला वगैरे, कारण ती झाल्यानंतर इथल्या या लोकांपैकी 10-12 जणांना तरी तसं व्हायला लागतं. म्हणून शक्यतो न सांगता आपण म्हणू की असा प्रकार अटॅक येतो आणि मग त्याला तात्काळ ट्रीटमेंट द्यायला लागते वगैरे, पुढचं सगळं आपल्याला माहिती. तर मग असा एक रक्तवाहिनीत बसलेला एक थर असतो, त्याचं पुढे असा तो फुटतो आतून आणि त्याच्याभोवती रक्तपेशी यायला लागतात. ज्यावेळेला हार्ट अटॅकच्या आधीची एक स्टेज असते, आम्ही त्याला अनस्टेबल अंजाना म्हणतो, आणि मग ते पूर्ण रक्तवाहिनी येऊन बंद पडतं रक्तवाहिनी, त्याला हार्ट अटॅक म्हणतो. अशा प्रकारे रक्त असा हा ब्लॉक तयारच होऊ नये, त्यात फुटू नये आणि फुटला तरी त्याच्यात हार्ट अटॅकचं रूपांतर होऊ नये, अशा 3 प्रकारावरती आपण काम करू शकतो आणि त्याला प्रिव्हेन्शन म्हणतात, प्रतिबंध असं म्हणतात. एखाद्याला रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झालाय, त्याची ट्रीटमेंट सगळ्यांना माहिती आहे, ते पटकन सांगतो आणि मग आपण प्रिव्हेन्शनवरती पुढचा भाग करू की अडथळा सौम्य आहे, 50%, 60%, विशेष काही नाही. त्यांना आपण औषध गोळ्याच देतो आणि रक्त पातळ करणारी ॲस्पिरिनची गोळी देतो, कोलेस्ट्रॉल कमी होणारी स्टॅटिनची गोळी देतो, ज्यांना डायबिटीस आहे त्यांना डायबिटीस कंट्रोल करतो वगैरे. एखाद्याला 70-80% ब्लॉक आहे महत्त्वाच्या ठिकाणी, त्यांना आपण अँजिओप्लास्टी करतो. अँजिओप्लास्टी म्हणजे रिपेअर करणं. प्लास्टिक सर्जन कान रिपेअर करतो, ओठ रिपेअर करतो, सर रक्तवाहिनी रिपेअर करणं, त्याला अँजिओप्लास्टी आपण म्हणतो. त्याला मग
बलूननी ती ओपन करून स्टेंट बसवणं आलं. आणि ज्यांना तीव्र अडथळे आहेत, 2-3 तीव्र अडथळे त्यांना आपण बायपास ऑपरेशनसाठी पाठवतो. सौम्य, मध्यम, तीव्र मेडिकल ट्रीटमेंट, अँजिओप्लास्टी, बायपास असं असतं. मग ते ठरवणं प्रत्येक डॉक्टरचं काम असतं. ते डॉक्टरांवरती सोडून द्यावं. आपण ज्या खुर्चीत बसलोय तो निर्णय घ्यावा. म्हणजे डॉक्टर म्हणाले हे करायचं आहे, तर मग त्यासाठी लागणारी आर्थिक व्यवस्था, लोकांची कधी जावं, कुठे जावं, हे सगळं आपण करावं. जेव्हा अटॅक येतो, अक्यूट हार्ट अटॅक येऊन छातीत दुखते वगैरे, त्यावेळेला एकदम 2 तासामध्ये जर अँजिओप्लास्टी झाली तर ती जगातली बेस्ट ट्रीटमेंट मानली जाते. पण ते कसं शक्य आहे याचा विचार करा. किती जणांकडे अशी लॅब असेल, महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्याकडनं माणूस कॅथलॅबच्या ठिकाणी कसं जाईल, 2 तासात त्याची कशी अँजिओप्लास्टी होईल, हे सगळं इम्प्रॅक्टिकल वाटतं मला. म्हणून ज्याला अटॅक आलाय त्याला रक्त विरघळवणं, गाठ विरघळवणारे, रक्त पातळ करणारं औषध द्यायचं असतं. त्याला आपण थ्रोम्बोलायसिस, स्ट्रेप्टोकायनेस, टेनेक्टेप्रेजर अशी नावं आहेत. ती दिल्यानंतर आपल्याला 24 ते 36 तास हातात मिळतात, की ज्या वेळेला पेशंट हा योग्य ठिकाणी शिफ्ट होऊ शकतो आणि त्याची ट्रीटमेंट होऊ शकतो. आता या व्यक्ती आमचे जिचं हार्ट इथेच रक्तवाहिनी बंद पडलेली आहे, तुम्ही बघा रक्तवाहिनी अशी खाली जायला पाहिजे. छातीत दुखतं आहे, हार्ट अटॅक आलेल्या अवस्थेत आल्यानंतर इथे त्याला अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवल्यानंतर पूर्ण रक्त प्रवाह खालपर्यंत सुरू झालेला दिसतो. अशा प्रकारची ट्रीटमेंट दिली अर्थातच हार्ट चांगलं टिकतं. आणि ती ट्रीटमेंट देण्यासाठी वेळ खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे पहिल्या काही तासामध्येच शक्यतो हे करायला लागतं. आता हे चित्र आपण खूप सगळेजण व्हॉट्सॲपवरती इमोजीज पाठवतोय. रागावलेला माणूस, घाबरलेला माणूस, हसणारा माणूस वगैरे असे इमोजीज पाठवतो. तर तुम्ही रागावलेला माणूस हा ऑरेंज कलरचा असतो, म्हणजे त्याचा चेहरा लाल झालेला आहे असं दाखवतो आपण. किंवा ज्याला भीती वाटते, त्याचं कोल्ड झालेलं आहे आणि घाम येतोय त्याला. तर हे जे दाखवलेले फक्त असं नव्हे, पण खरंच तसं होतं. आपला इंटिमा नावाचा एक शब्द आहे, म्हणजे आपण जे रक्तवाहिनी त्याच्या आतलं जे लाईनिंग असतं सगळ्यात आत, त्यांनी हे सगळं घडवत आणत असतं. म्हणजे सपोज एखादा राग आला तर चेहऱ्यावरच्या रक्तवाहिन्यांचा ब्लड सप्लाय एकदम वाढतो. ते इंटिमा घडवत असतं. त्याला एंडोथेलियम असं नाव आहे. किंवा घाबरला तर त्याचा रक्तप्रवाह कमी होतो. हे सगळं त्या इंटिमा किंवा एंडोथेलियमचं काम आहे. तर या एंडोथेलियममध्ये एवढी सगळी कामं असतात, ते मी तुम्हाला सांगणार नाही आहे. पण त्या एंडोथेलियमचंच काम समजा चुकलं तर मग पुढे त्याच्यात रक्त कोलेस्ट्रॉल तपासणं, कोलेस्ट्रॉलचे ब्लॉक्स तयार होणं आणि पुढे ते वाढत जाणं, हार्ट अटॅक येणं, हा प्रकार होतो. मग कशामुळे ते एंडोथेलियमचं काम बिघडतं? LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल असतं, ते तंबाखूमुळे वाढतं. पोल्युशनमुळे सुद्धा याच्यावरती आता इम्प्लिकेशन आहे. खूप पोल्युशन असेल तरी सुद्धा ब्लॉक तयार होऊ शकतात. अर्थातच डायबेटीस किंवा शुगरमुळे होतं. ज्यांना व्हिटॅमिन B12ची कमी आहे त्यांच्यामध्ये होमोसिस्टिन वाढतं आणि हा ब्लॉक होतो. ज्यांच्यामध्ये खूप मेंटल स्ट्रेस आहे, मानसिक ताणतणाव आहे, त्यांच्यामध्ये या ॲड्रेनलिन वगैरे या पदार्थामुळे आघात होतात आणि कोलेस्ट्रॉलचे थर बसतात. किंवा स्त्रियांमध्ये जेव्हा रजोनिवृत्ती होते, मेनोपॉज होतो, त्यावेळेला त्यांचे इस्ट्रोजन वगैरे कमी होतात आणि त्यांच्यामध्ये पण पुरुषांनी इतकीच शक्यता हार्ट अटॅकची येऊ शकते. मग ज्यांना आजार झालेलाच नाही आहे ब्लॉक, त्यांना तो होऊ नये म्हणून प्रयत्न करा, त्याला प्रायमॉर्डियल म्हणतात. एखाद्याला जन्माला आल्यानंतर त्याचा ब्लॉक तयार होऊ नये म्हणून त्याला प्रायमरी म्हणतात. आणि सेकंडरी म्हणजे ज्याला ब्लॉक तयार झाला त्याला हार्ट अटॅक येऊ नये त्याला सेकंडरी म्हणतात. अशा प्रकारचे प्रतिबंधक उपाय असतात. तर आता ही व्यक्ती बघा, ते फक्त 35 वर्ष वय आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये ना इथे अशी पांढरी रिंग आहे, दोन्ही डोळ्यामध्ये ती दिसते. याला आम्ही आर्कस म्हणतो. लोकांच्या डोळ्यात जवळून बघायची संधी मी तुम्हाला देतो आहे. आणि मी म्हणायचं की मी आर्कस बघत होतो असं म्हणायचं. पण ही आर्कस अशामुळे येतो की कोलेस्ट्रॉलचे थर आहे. एक 13-14 वर्षाची येमेनी मुलगी आमच्याकडे आली रोगीमध्ये, तिच्यावरती हे तिच्या कोपरांवरती बसलेले गट्टू आहेत ना, हे पण चरबीचे आहेत, कोलेस्ट्रॉलचे थर आहेत. त्यांच्यामध्ये जेनेटिक काहीतरी बिघाड असतो आणि LDL कोलेस्ट्रॉल जे नॉर्मली आपल्यात 100 mg/% असायला पाहिजे, ते त्यांच्यामध्ये 250-300 mg/% आणि त्यांना लहानपणीच हे सगळे होऊ शकतात. मग एखाद्याला हे होऊच नाही अशा प्रकारचा जेनेटिक, म्हणून जेनेटिक मिक्स व्हायला पाहिजे. म्हणजे आमचा एक मित्र सर्जन आहे राईलकर, त्याच्या परवानगीने मी त्याची पत्रिका तिथे दाखवत आहे. त्याच्या मुलांनी जॅपनीज मुलीशी लग्न केलं
ही जी जेनेटिक इंटरमिक्स आहे ह्याच्यामुळे जेनेटिक तुमचं कमी होऊ शकतं प्रकरण. आपल्यापैकी बऱ्याच जणांची संधी आता गेलेली आहे, पण पुढच्या पिढीसाठी आपण असा विचार करू शकतो कसं करावं. खूप मजा आली होती या लग्नामध्ये. 15-20 जॅपनीज मंडळी नऊवारी वगैरे नेसून ढगाला लागले कळच्या स्वच्छवरती गाणं म्हणत नाच करत होते. त्यामुळे अशा प्रकारचं त्यातला विनोदचा भाग जरी सोडला तरी या जेनेटिक मिक्समुळे अशा प्रकारचे आजार हे कमी कमी होत जाऊ शकतात. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय की ज्या गोष्टींमुळे अडथळे निर्माण होतात त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं. एखाद्याला डायबिटीज झाला तर कंट्रोल करायचं, ब्लड प्रेशर असेल ते कंट्रोल करायचं, याला प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतात. वय वाढत जातं तसं कोणालाही होऊ शकतं. पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. ज्या घरामध्ये अनुवंशिकता आहे त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त असतं. आणि धकाधकीचं जीवन, मी म्हटलं तसं आता रुरल अर्बन काही राहिलं नाही, सगळेजण आपण अर्बन लाईफस्टाईलच जगत असतो. सगळीकडे तणाव तेवढेच राहिलेले. हेरिडिटीबद्दल मुद्दा मला सांगायचा मुद्दा म्हणून की खूप अरेंज मॅरेजेस होतात. मग तुमचं गोत्र काय रे, अमुक काय रे, तो कुठलं पेडिग्रे, हे ते सगळं शोधतो आपण. तुमच्या घरामध्ये हार्ट अटॅक येण्याची हिस्ट्री आहे का नाही, एवढा एक प्रश्न आपण सायंटिफिकली खरं विचारायला हवा, पण तो विचारला जात नाही कारण आपल्याकडे तशी पद्धत नाही. ज्या घरामध्ये 55 वर्ष वयाच्या आत आई वडील भाऊ बहीण यांच्यापैकी कोणाला हार्ट अटॅक आला असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल, बायपास झाला असेल, त्याला आपण फॅमिली हिस्ट्री असं म्हणतो. माझ्या काकांना, दोन्ही मामांना झालं होतं, ह्याला फॅमिली हिस्ट्री म्हणायचं नाही. फर्स्ट डिग्री रिलेटेड आई वडील भाऊ बहीण यांच्यापैकी कोणाला झाला असेल तर ती फॅमिली हिस्ट्री महत्त्वाची असते. समजा मी अशा एका फॅमिलीमधला आहे की माझ्या सपोज आई वडिलांना, भावाला, कोणाला तरी झालेलं आहे, तर मी हाय रिस्क व्यक्ती आहे. मी हाय रिस्क, मी लग्न केलेली व्यक्ती हाय रिस्क, तर आमची मुलं हाय रिस्क. आपण नाही विचार करत एवढा. आपण गोत्र, जाती ह्याच्यामध्ये अडकून पडणारी व्यक्ती होते. सायंटिफिक व्हायचं असेल तर अशा प्रकारचं, लव्ह मॅरेज असेल तर सोपं असतं, लव्ह एनिवे ब्लाइंडच असतं, त्यामुळे अशा हिस्ट्री विचारायच्याच नसतात, त्यामुळे ते वेगळं झालं. पण जिथे जे ठरवून लग्न अजूनही होतात त्या ठिकाणी अशी एक हिस्ट्री विचारणं कदाचित महत्त्वाचं ठरेल पुढच्या पिढीच्या दृष्टीने सुद्धा. आणि असं स्त्रियांना खूप शिकवलं की स्तनाचा कर्करोग असतो आणि त्याचं हे करा, मॅमोग्राफी करा, शोध घ्या, अमुक करा, तमुक करा. पण खालची पांढरी लाईन आहे ना, यामध्ये स्त्रियांच्या कर्करोगाने मरणाऱ्या स्त्री आहेत आणि हार्ट अटॅकने मरणाऱ्या स्त्रियांची संख्या रेडमध्ये 22 पटीने जास्त हार्ट अटॅक येतो कर्करोग होण्यापेक्षा. त्यामुळे स्त्रियांना पण आपण कर्करोग शिक्षण द्यावं, अवेअरनेस करावा, नो डाऊट. पण हार्ट अटॅकबद्दल सुद्धा 22 पट माहिती देतो का? अजिबात नाही. उलट स्त्रियांना कुठं हृदय असतं असं म्हणत लोक फिरत असतात. तसं न करायला टू थिंक की आपण कर्करोगाबरोबरच त्यांना हार्ट अटॅकची पण शिक्षण द्यावं. नंतर हे आहे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, तंबाखूचं कुठल्याही प्रकारचं सेवन, व्यायामाचा अभाव, पोट वाढलेलं असणं किंवा वजन वाढलेलं असणं, बॅड कोलेस्ट्रॉल जास्त असणं, व्हिटॅमिन B12 कमी असणं, मानसिक ताणतणाव असणं, बसल्या जागी हृदयाचे ठोके जास्त पडत असणं, किडनीचा आजार असणं, डायबिटीस आहे पण औषध घेत नाही त्याला आपण नॉन कम्प्लायन्स म्हणतो, पोल्युशन असणं किंवा घोरणं खूप असणं, टाईप A आणि D पर्सनॅलिटी म्हणजे अति महत्त्वाकांक्षी पर्सनॅलिटी किंवा अति घुमी असलेली आतमध्ये ठेवणारी पर्सनॅलिटी, दोघांनी हार्ट अटॅक येतात. एवढे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत. तर मग आपण सहज एक उदाहरण घेऊया की एक 55 वर्षाची व्यक्ती आहे, पुरुष आहे, फॅमिली हिस्ट्री आहे, धकाधकीचं जीवन आपल्या सगळ्यांचंच आहे, त्याला डायबिटीस आहे, बँकेचा मॅनेजर आहे व्यक्ती, बँकेने स्पॉन्सर केलं आहे म्हणून मी काय म्हणत नाही, आपलं उदाहरण म्हणून सांगतो की डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, सिगरेट ओढतो, व्यायाम करत नाही, पोट वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल तपासलेलंच नाही आहे, मानसिक ताणतणाव बँकेचे असल्यामुळे भरपूर ताणतणाव आहे आणि तरीसुद्धा टाईप A म्हणजे बँकेचे डायरेक्टर व्हायची स्वप्न बघतो आहे, म्हणजे याला हार्ट अटॅक येणारच आहे. नाही का, एवढी सगळी कारणं एकत्र आल्यानंतर पण या व्यक्तीने आयुष्य बदललं, थोडं लाईफस्टाईल बदलली, डायबिटीस कंट्रोल ठेवला, तंबाखू ओढली नाही, हे सगळ्या गोष्टी करत गेलो तर आपली शक्यता कमी होतो. चक्रवाढ व्याजाने रिस्क वाढते. म्हणजे 50चं वय डायबिटीस आहे म्हणजे रेस टू द पॉवर 2,
ब्लड प्रेशर आहे म्हणजे रेस्ट टू द पावडर ऑलरेडी 16 पट झाले, त्या व्यक्तीने तंबाखू खाल्ली तर 64 पट झालं. असं करत ते चक्रवाढ रिस्क वाढत असते आणि मग आपण त्याच्याकडे लक्ष न देता बाकी गोष्टी करत राहतो की रिसर्च काय झालाय, साध्या गोष्टी नीट कराव्यात असं म्हणतो. म्हणजे सुनील गावस्करचं एक खूप वाक्य मला आवडलं होतं कॉमेंट्री देत असताना. तो मला पुढे सरसावून जाऊन सिक्सर मारता आली नाही तरी चालेल, पण मला बॉल सोडता यायला पाहिजे, माझी विकेट जायला नाही पाहिजे. हे जमवायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना. साध्या गोष्टी नीट करणं इज फार मोर इम्पॉर्टंट दॅन ट्राईंग टू डू सम बॉम्बॅस्टिक थिंग्स. आणि घोरण्यावरती पण मला एक अर्ध मिनिट घालवायचं की जे लोक खूप घोरतात, असे घोरतात की शेजारच्याला सहन होत नाही, त्यांना नक्की त्याचं हसण्यावारी न नेता त्यांचं इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे. ह्याच्यातनं पुढे जाऊन ऑक्सिजन कमी पडून लंग्स खराब होतात, हार्ट अटॅक येतात, ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे घोरणं हा एक आजार आहे असे विचार तरी मनात यायला काही हरकत नाही. त्याचं पुढे काय करायचं हे आपापल्यापर्यंत ठेवतात. रिस्क फॅक्टर्स म्हणजे आपण अटॅक येऊ नये, एखाद्या ब्लॉक तयार होऊ नये म्हणून काय काय आपले आकडे असावे. तर वजन नेहमी BMI 24पेक्षा खाली असावं. समजा एखाद्याला खूप ओव्हरवेट आहे समजा, तर त्यांनी 10% वजन कमी करावं. समजा एखादा 90 किलो आहे, अर्थातच तो ओव्हरवेट आहे, तर त्यांनी 90चं 60 होण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे आपल्याला फक्त नैराश्यच येतं, होत नाही असं नाही. पण 90 त्यांनी 9 किलो कमी केले एका वर्षात, तर त्याला सर्व प्रकारचे वैद्यकीय बेनिफिट्स मिळतात. त्यामुळे आपलं एम तेवढंच असावं की 10% कमी करतो आणि मग खूप जणांना त्याचा फायदा होतो. ब्लड प्रेशर नेहमी 130च्या खाली असावं. हृदयाचे ठोके 80च्या पेक्षा कमी पडावे. HbA1c 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर 6पेक्षा कमी असावी. तंबाखू अजिबात नसावी. बॅड कोलेस्ट्रॉल LDL 100पेक्षा कमी असावं. व्हिटॅमिन B12 300पेक्षा जास्त असावं. D3 30पेक्षा जास्त असावं. आता हे सगळ्या साध्या गोष्टी आहेत. 2 वर्षातनं एकदा 40 नंतर आपण करत गेलो तर सहज करेक्ट होऊन आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. पण तेवढ्या रेग्युलॅरिटीनं पण करत नाही, तेवढं सिन्सिअरली त्याच्याकडे बघत नाही. आपण दरवर्षी देवीची यात्रा एकदम रेग्युलरली करू, पण हे असलं तपासणी आपण करणार नाही. असं आपल्या सायकेमधला तो दोष आहे, तो बरा व्हायला पाहिजे. आपण आपल्या हेल्थकडे वेगळ्या प्रकारे बघायला पाहिजे. ब्लड प्रेशर कसं मोजायचं हे प्रत्येकाला आलं पाहिजे. मी दरवेळेस सगळ्या लेक्चरमध्ये मी स्लाईड हल्ली लावतो आहे. मी डॉक्टरांना मला कमी लेखायचं नाही आहे किंवा डॉक्टरांचा धंदा कमी व्हावा असं मला म्हणायचं नाही, पण तसं थर्मोमीटर घरी आहे. अति कोरोनामुळे ते पल्स ऑक्सिमीटर घरी आहे, ज्यातनं ऑक्सिजन वगैरे कळतो. वजनाचा काटा कदाचित असावा घरी, तसं BPचं पण इन्स्ट्रुमेंट घरावं. ज्यांच्या घरी डायबेटीस आहे त्यांना ग्लुकोमीटर असावं. या प्रकारची मेडिकल इक्विपमेंट्स आता घराघरात असणं खरं तर जरुरी आहे. ब्लड प्रेशर घेताना जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही घ्याल ते टेबलावरती अर्थात ठेवणार आणि अशा प्रकारे बसायचं आहे. दोन्ही पाय जमिनीला टेकलेले आहेत आणि क्रॉस केलेले नाही आहेत, वेगळे वेगळे सेपरेट ठेवून जमिनीवर पाय आहे. तुमचा कुठलाही हात टेबलावरती अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि टेबल, मशीन, हात आणि हाड हे सगळे एका लाईनमध्ये पाहिजे. एखादा माणूस खूप उंच बसला आणि त्याचं हार्ट इथे आणि टेबल इथे आहे, मग त्याचं BP बरोबर येणार नाही. अशा प्रकारे पोश्चर पाहिजे. ते पाठ खुर्चीला टेकलेली पाहिजे, पाय जमिनीला टेकलेले पाहिजे, ते तिन्ही चारी गोष्टी एकत्र पाहिजे. ज्या हातावरती आपण तो कफ बांधणार आहे त्याच्यावरती कपडा नसायला पाहिजे. बेर आर्म, आपण हे सगळ्या गोष्टी किती वेळा करतो, आपण स्वतः उजळणी करू शकता. त्याच्यावरती बांधला ते, त्याच्यानंतर खरं तर म्हणतात 3 वेळेला BP घ्यावं, पण एक शक्य नसतं, खरं वेळ नसतो पडत. आपलं आपण घेताना कदाचित वेळ असलं तसं करावं, पण माझं सजेशन असेल असं बसावं, सगळे ते गोष्टी पाळाव्यात आणि 1 मिनिट 60 सेकंद काहीही न करता बसावं. त्यावेळेला ऐकू नये, बोलू नये, मोबाईल फोन काही नाही. आणि मग 60 सेकंदांनी मशीन ऑन करायचं. 3 रिडिंग मिळतात, सिस्टॉलिक, डायस्टॉलिक आणि हार्ट रेट. तिन्ही घेऊन ठेवाव्यात किंवा त्या मॉनिटरचा फोटो घ्यावा. असं केलं तर तुम्हाला एक फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवू शकता आणि त्याच्याकडनं उपाय करून घेऊ शकता. कधी ब्लड प्रेशर मोजायचं तर ज्या वेळेला क्वाईट पिरियड ऑफ द डे आहे, तुम्ही सिगरेट ओढलेली नाही, चहा घेतलेले नाही, व्यायाम केलेला नाही, जेवण केलेलं नाही, 30 मिनिटाच्यात या गोष्टी काही झालेल्या नाही. आम्ही पुण्यामध्ये विनोदाने म्हणतो दुपारी 1 ते 4
पण असं तो तसा नियम होता. जनरली सुट्टीच्या दिवशी दुपारी 3 ते 5, रविवार समजा सुट्टी असेल, 3 ते 5 वेळा या सगळ्या गोष्टी असतात. त्यावेळेला आपण ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी 15 दिवसातून तरी एकदा घ्यायला हरकत नाही, ज्यांना नाही आहे त्यांनी महिन्यातून तरी एकदा घ्यायला हरकत नाही, कारण इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पीस ऑफ इन्फॉर्मेशन. ज्यांना आजार झालेला आहे म्हणजे ऑलरेडी ब्लॉक आहेच, अँजिओप्लास्टी झाली आहे, बायपास झाली, त्याला आपण सेकंडरी प्रिव्हेन्शन होतं, त्यांचं मात्र एकदम कडक ठेवायचं. LDL बॅड कोलेस्ट्रॉल मगाशी मी म्हटलं 100 पाहिजे नॉर्मल माणसामध्ये, त्यांच्यामध्ये अगदी 30 पर्यंत आम्हाला खाली जायची वेळ आहे. 45 वर्षाचा माणूस आहे, 2 अँजिओप्लास्टी झाली आहे, बायपासची वेळ आली, त्याला एवढं लो कोलेस्ट्रॉल ठेवलं तरच त्याचं प्रिव्हेन्शन होऊ शकतं. लोकांना वाटतं 70 आहे नॉर्मल आहे, असं केलं की मग ते वाढत त्या व्यक्तीमध्ये ते 70 फार जास्त आहे असा विचार करायला पाहिजे. आणि मग ते 70 कसं कमी करायचं ते डॉक्टरांवरती अवलंबून, ते गोळ्या देऊन ते कमी करू शकतो. इतके दिवस आपण सगळेजण लिपिड प्रोफाईल नावाचा एक 4-5 सगळे ट्रायग्लिसराईड, कार्बोहायड्रेट अमतो असलेला एक रिपोर्ट वाचतो, तर त्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉलचं महत्त्व आता 0 झालेलं आहे. HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉलचं महत्त्व आता 0 झालेलं आहे. ट्रायग्लिसराईड मे बी महत्त्वाचं असेल नसेल, पण फक्त राहिलेले LDL कोलेस्ट्रॉल. LDL कोलेस्ट्रॉलकडे बघायचं, नॉर्मल माणूस 100च्या आत पाहिजे, आजार आहे 70च्या खाली पाहिजे. यापुढे काही असेल तर डॉक्टर बघून घेतील, एवढं आपल्याला कळायला आहे, पुढे काही हरकत नाही. आणि अशा प्रकारची मेंटॅलिटी आपल्याला असायला पाहिजे. आणि आम्हाला आता शिकवलं जातं, सगळ्यांनाच फतवे निघतात फेडरेशन ऑफ अमेरिकन युरोपियन सोसायटीकडनं, जे फतवे येतात की लोएस्ट इज द बेस्ट, लो जा खाली जातात. अशा प्रकारचा रिसर्च फार 1994 पासून सुरू होऊन आता LDL व्हॅल्यू अजून कमी, हाय इज बॅड, ॲव्हरेज इज नॉट गुड, लोअर इज बेटर, त्यानंतर इव्हन लोअर इज इव्हन बेटर. अशा प्रकारे आपण इतक्या खाली लेवलवरती LDL लेवल्स येत चालले. मी दाखवायची की नाही स्लाईड खूप विचार केला, पण म्हणलं दाखवू एकदा, काय हरकत नाही. लोअर इज बेटर म्हणून ही स्लाईड दाखवली आहे. पण जेंडर हल्ली ना सगळीकडे जेंडर न्यूट्रल राहायला लागतं, म्हणून पुरुषाचंही चित्र दाखवायला लागते. बाबा जेवढी खाली जीन घालेल तेवढी चांगली, अशी आजकालची फॅशन आहे. पण त्याच्यामध्ये लोएस्ट इज द बेस्ट. तुम्ही जेवढं लो जाल LDLला तेवढं तुम्हाला प्रतिबंधक जास्त चांगलं होणार. खूप महत्त्वाची स्लाईड आहे सगळ्यांच्या दृष्टीने. आपण रिजनरेटिव्ह कपॅसिटी म्हणतो, डिक्लाइन्स विथ एज. म्हणजे आपल्याला एखादा मुलगा खाली पडला, धडपडला, त्याला फ्रॅक्चर होतं, तर फटकन आठवड्यावर 10 दिवसात तो बरा होऊन जातो. पण हीच व्यक्ती 50ची व्यक्ती पडली तर छोटं फ्रॅक्चर बरं व्हायला आठवडे महिने जातात. तर त्याला रिजनरेटिव्ह कपॅसिटी असं आपण म्हणूया. आणि ही हळूहळू वयाप्रमाणे खाली जात असतं. भारतामध्ये 45 ते 50 यामध्ये एक मॉर्बिडिटी पॉईंट येतो, म्हणजे तिथे डायबेटीज, ब्लड प्रेशर, आजारा, हाडामध्ये ठिसूळ होणं आजार किंवा या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि जर तुम्ही त्याच वेळेला काम केलं नाही तर तुम्ही खाली जात राहतात. आणि याच वेळेला तुम्ही योग्य गोष्टी केल्या, लाईफस्टाईल वगैरे, आणि उचलला हा मॉर्बिडिटी पॉईंट, तर मग शेवटची 8-10 वर्ष तुमची अल्झायमर, पार्किन्सन वगैरे न होता चांगली राहू शकतात. असं संशोधन आता खूप झालेलं आहे. म्हणजे तुमचं लाईफ स्पॅनला तुम्ही हेल्थ स्पॅन करायला पाहिजे. नुसतं जगण्यापेक्षा निरामय जीवन जगावं असा त्याच्या मागचा भाव आहे. म्हणून ह्या लेक्चरचं नाव सुद्धा निरामय जीवन असं आपण ठेवलेलं आहे. झुंझुनवाला म्हणून होते की ज्यांचं खूप मोठे विजार्ड होते, त्यांनी जे गुंतवणुकीवर ते मानले जायचे, तर त्यांनी सर्वात असं लिहिलं होते, 64व्या वर्षी गेले, डायबेटीस, पाय कापलेला, किडनीचा फेल्युअर, डायबेटीस कधी कंट्रोल केला नाही, कधी काही गोष्टी पाळल्या नाहीत. त्यांनी असं लिहिलंय, म्हणजे खरंच त्यांनी म्हटलं की नाही मला माहिती नाही, पण ही स्लाईड मला बरी वाटली, की माझी सर्वात वाईट गुंतवणूक माझ्या आरोग्यावर होती. मी सर्वांना एकच सांगेन की आरोग्यावर जास्त गुंतवणूक करा. आणि कळायला काही अवघड नाही, ते म्हणाले म्हणून ह्याला महत्त्व येते. तर मग गुंतवणूक म्हणजे नेमकी काय करायची, आपण कसं जगायचं, याला आपण एक ABCDEFGH करू. गेल्या वेळेला पण हे सांगितलं होतं, बरेच लोक नवीन असतील आणि ज्यांनी ऐकलं असेल त्यांच्यासाठी उजळणी होईल, की A म्हणजे अँझायटी म्हणजे ताणतणाव, B म्हणजे शरीर, C म्हणजे सिगरेट किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन, आहार, व्यायाम, फ्रेंड्स किंवा फॅमिली असणं, किंवा गुरु किंवा गॉड असणं, किंवा घरी कुठली इन्स्ट्रुमेंट असायला पाहिजे ते मी आत्ताच सांगितलं, आणि एक प्रकारचं वैद्यकीय विमा किंवा हेल्थ इन्शुरन्स असणं.
ह्या अशा प्रकारची ABCD EFGHI आपल्या आयुष्यात आली तर आपण प्रतिबंध छान करू शकतो. आणि समजा हार्ट अटॅक आला तर त्याला आपण तोंड देऊ शकतो, त्यातनं बाहेर पडू शकतो. म्हणून थोडक्यात आता हे ABCD EFGHI आपण बघूया. तुम्हाला कळलं की नाही बघा, हा एक बेडूक आहे खाली आणि त्याला कोळ्यांनी पकडलेलं आहे त्याच्या तोंडामध्ये, अशी ती स्लाइड आहे. आणि या बेडकाला आपण सांगितलं डोंट वरी बी हॅपी. त्याचा काय उपयोग? पकडला गेला अशा प्रकारे. आणि बहुतेक वेळा ताणतणावामध्ये आपली हीच परिस्थिती असते, इतकी वाईट परिस्थिती, त्यावेळेला कोणीतरी म्हणजे पॉझिटिव्ह राहा, जीवनाचा आनंद वगैरे नाही घेऊ शकत. त्यामुळे आपल्या आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटला आपण पहिल्यांदा काय करायला पाहिजे की जे वाटतं ते व्यक्त व्हावं. मला भीती वाटली तर मला भीती वाटते म्हणावी. मग बायकासारखं रडतो काय, ह्याला काही खेळ नाही. मला रडू आलं तर मी रडावं, हसू आलं तर हसावं, प्रेम आलं तर आजूबाजूला कोणी आहे का बघून ते व्यक्त करावं. अशा प्रकारे आपण ऑनेस्ट राहावं. तुमची जी भावना आहे ती चांगल्या प्रकारे ऑनेस्टली व्यक्त राहिली तर व्यक्त करत गेला तर मग हळूहळू तुमचं मन स्थिर होतं आणि मग तुम्ही तणावाला जास्त चांगलं तोंड देऊ शकता. नुसतंच डोंट वरी बी हॅपी सारखा वाईट उपदेश मी अजून तरी कुठला ऐकले. असं म्हणतात बरं का की जंगलातल्या झेब्र्याला ना हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन होत नाही. याचं कारण असं त्याचा मेंदू फार नसतो प्रगल्भ, त्याला एका वेळेला एकच गोष्ट करता येतो. गवत खाताना तो गवतच खातो, मादीबरोबर जाताना मादीबरोबरच असतो. ते करत असताना तो वाघाचा किंवा सिंहाचा विचार करत नाही. सिंह मागे लागला तर तो जीव खाऊन पळतो, कधी कधी पकडला जातो, कधी कधी सुटतो, पण एका वेळेला तो एकच गोष्ट करतो. त्यामुळे त्याला ब्लड प्रेशर होत नाही. म्हणजेच वर्तमान काळात राहणे हे तुम्ही सगळीकडे ऐकलं सर, लिव्ह इन द प्रेझेंट, मोमेंट वगैरे वगैरे हे आहे ते. त्यावेळेला तेच जसं आता मी माझा मोबाईल फोन गाडीतच ठेवून दिले, लेक्चर संपून जाईपर्यंत मग कमीत कमी 20 मिस कॉल अमुक काय काय असणार आहे. पण माझी क्षमता तुमच्याबरोबर 100% राहण्याची जर मी प्रगल्भ केली तर मला तणाव होणार नाही. मला सारखा सलारी एक कोणीतरी VIP आहे, अमुक आहे, तमुक आहे, यांचा फोन येतो, असं करत राहायचं. याच्यामुळे मला तणाव होतो आणि मग त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी. तर त्यावेळेला तेच फक्त काम करायचं. एवढं जर आपण करत राहिलो तर ताणतणाव खूप कमी होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी ध्यानधारणा किंवा मेडिटेशनची मदत आपल्याला घ्यावी. शेवटी ध्यानधारणा म्हणजे काय, तो माणूस त्यावेळेला फक्त तेवढंच करत असतो. त्याला बाहेरच्या गोष्टी कळत असतात पण तो त्याला रिॲक्शन देत नाही. म्हणून त्याला आपण म्हणतो लिव्हिंग द मोमेंट. म्हणून ध्यानधारणेचं महत्त्व आता परत आलं. याशिवाय ते थोडे हृदयाचे ठोके कमी पडतात, BP कमी होतं, या सगळ्या गोष्टी त्याचं महत्त्व आहे. ॲक्च्युली अँजिओप्लास्टी करताना तो मध्ये मी विरंगीत टोपी घातलेला माणूस, आम्हाला अक्षरशः मेडिटेटिव्ह राहायला लागतं. किंवा ही व्यक्ती VIP आहे का, बाहेर जाऊन रिलेटिव्ह मला धरतील का, याचं बिल जास्त होईल का, माझ्या हातून हे झालं तर काय, असा विचार मी करत राहिलो तर अँजिओप्लास्टी करता येणारच नाही. हे माझं उदाहरण दिलं, मी शहाणपण म्हणून दिलं. पण जी व्यक्ती जे करते त्यांनी ते करत राहिलं तरच त्यांचं मन असं शांत राहणार, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि फक्त स्वयंपाक करताना फक्त स्वयंपाकच करता आला पाहिजे. मग त्यावेळेला मुलांची काळजी करायची नसते. हे जर आपण शिकत गेलो तर मग मानसिक ताणतणावावरती आपण नियंत्रण मिळू शकतो. आता बी फॉर बॉडी या विषयावर जातोय आपण. आता इथिओपिया कुठल्या तरी अशा कंट्रीमधला हा माणूस मॅरेथॉन पळालाय, 42 किलोमीटर, दमलाय पण जिंकलाय, आनंदात हात वर केले. त्याचा इंडियन काउंटर पार्ट असा दिसतो. तो पळत खेळत नाही, मैली झालेल्या गंगेवर डुबकी मारतो फक्त. आणि पोटाचा घेर बघा त्यांचा दोघांचा, हा फरक आहे. कारण इथं सेंट्रल ओबेसिटी म्हणतात. दिसायला वाईट असा प्रश्न नाही, पण त्याच्यात जे फॅट आहे ते स्वादुपिंडावरती जमा होतं आणि पुढे जाऊन मग त्याचं डायबिटीज अमुक गोष्टी होतं. जसं हे मी म्हटलं चवणे, तसं आपल्या घरामध्ये जे 70च्या वरचे लोक आहेत त्यांनी असं व्हायला नाही पाहिजे. एकदम खप्पड होतात की 70 नंतर माणूस कृष्य व्हायला लागतो, श्रिंक होतो, वजन असं वागतो, काल खप्पड होतात. या लोकांना नीट खायला देणं, त्यांची काळजी घेणं, डिप्रेशन न देऊ. कारण यांनाच पटापट हार्ट अटॅक, पॅरालिसिस या सगळ्या गोष्टी होतात. त्याला फ्रेलटी असं नाव आहे. फ्रेल म्हणजे कृष्य होणं. तर फ्रेलटी होऊ द्यायची नसते. आपल्या घरामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे सिनियर व्यक्ती आहेत त्यांना फ्रेल होऊ द्यायचं. त्यांच्या चेहऱ्यावरती बेबी फॅट यायला पाहिजे. त्यांनी रोज साजूक तूप खायला पाहिजे.
त्यांनी अंड्याचा पिवळा भाग व्यवस्थित खायला पाहिजे, हे सगळं. किंवा महत्त्वाचा भाग फ्रेंडलीमध्ये असा आहे की एकत्र जेवण करणे, म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसून खाल्लं तर आपोआप लोक चांगले खातात आणि फ्रेंडली कमी. हा मीच काढलेला फोटो आहे. मी म्हणलं असं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये मी गेलेलो, छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन या तिन्ही बायकांच्या मुठीमध्ये ना तंबाखू आहे. इट इज सो व्हेरी कॉमन. म्हणजे मिश्रित असणं किंवा तंबाखूचं सेवन हे शहरामध्ये खूप कमी आहे, पण थोडंसं आपण बाहेर आलो तर इट इज वे ऑफ लाईफ. हे कळायला लागल्यापासून सर्वच बऱ्याच स्त्रिया रादर मिश्रित लावतात तरी किंवा त्याचा वापर करतात. मग आमचे स्टुडंट विचारतात की सर ही 42 वर्षाची व्यक्ती शेतामध्ये काम करते, तिला हार्ट अटॅक आला कसा? मी म्हणतो तिला विचार किती वर्ष तंबाखू खाते, म्हणजे लावते. काही नाही, लहानपणापासून. त्यामुळे ऑलरेडी शी इज अ वेटरन इन तंबाखू, तसं बघायला गेलं. आता डी फॉर डाएटवरती आपण गेलोय. शक्यतो शाकाहारी असावं, पिष्टमय आणि स्निग्ध पदार्थ कमी खावेत, प्रोटीन जास्त खावेत. काय खातो याच्यापेक्षा किती खातो याच्यावरती विचार व्हावा. एका माणसाला एका महिन्याला 1 लिटरपेक्षा कमी तेल स्वयंपाकामध्ये लागायला पाहिजे, हा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. प्रिडॉमिनंटली रॉ अनकुक, म्हणजे न शिजलेलं अन्न खावं, सॅलड खावं, हे सगळं माहिती आहे म्हणून मी फार त्याच्यावर वेळ घालवत नाही. नो सेकंड हेल्पिंग, म्हणजे सेकंड टाईम काही पण वाढवून घ्यायचं नाही, किती आवडलं तरी परत घ्यायचं नाही. असं जर आपण शिकलो आणि शिकवलं मुलांना पण, तर आपोआप खाण्यावरती कंट्रोल चांगलं. ईट फॉर बॉडी नॉट फॉर टंग, हे पण कळायला सोपं आहे. पण हे मेंटेन 90:10 रेशो म्हणजे काय मी ती सांगतो की आपण दिवसातून 3दा म्हणजे महिन्यातून 100 वेळा खातो. या 100 ते 90 वेळेला आपण शरीरासाठी खावं आणि 10 वेळेला जिभेसाठी खावं, लग्नामध्ये खावं, सणासुदीला खावं, पार्टीमध्ये खावं, ओके. पण 90 वेळा मुलांना पण ट्रेनिंग असं पाहिजे की शरीरासाठी खा, शरीरासाठी खा. मग त्याच्यातून ओव्हरऑल समाजाची स्वास्थ्य आपले सुधारणार. म्हणून मी म्हटलंय इट शुड बी अ संस्कार इन द फॅमिली. इन्व्हर्ट द पिरॅमिड, याचा अर्थ काय की जो माणूस नाश्ता जास्त करतो, दुपारचं जेवण कमी करतो, रात्रीचं जेवण खूप कमी करतो, त्याची तब्येत अशी राहते. आणि जो माणूस नाश्ता करत नाही, दुपारी खातो झोपतो, रात्री भरपूर खातो झोपतो, टीव्ही बघतो, मग त्याचं पोट असं होतं. त्यामुळे इन्व्हर्ट द पिरॅमिड म्हणजे असं नसेल तर नाश्ता करून घराबाहेर पडा. नाश्ता जास्त करायचा अर्थ असा होतो की तुम्ही सकाळी खाल्लं तर दिवसभर ते खर्च होतं ना, बाहेर गेला तो इकडे तिकडे गेला. रात्री जेवून झोपला तर ते साठतं आणि इंडियन माणूस हा पोटावरती ते साठवत असतो. म्हणून त्याचं महत्व आहे की इन्व्हर्ट द पिरॅमिड ऑफ इटिंग. ई फॉर एक्सरसाइज. मग आता धोनीसारखा फिट माणूस पण त्याला एक्सरसाइज करायला होतं. आपण सगळे काही फिटवाले नाही आहेत, आपण काही स्पोर्ट्समन नाही आहोत. त्यामुळे आपल्याला मुद्दामून प्रयत्नपूर्वक व्यायामाला वेळ द्यायला लागतो. किती वेळ द्यायला लागतो? 150 मिनिटं आठवड्यातून. फार नाही आहे खरं. 30 मिनिटाचे 5 सेशन बहुतेक सगळ्यांना देता येतात. 20 मिनिटाचे 7 सेशन तरी सुद्धा चालेल, पण एवढा वेळ तरी व्यायामाला द्यायला पाहिजे. ज्यांना तेही शक्य नाही त्यांच्यासाठी एक असा उपाय आहे की दर अर्ध्या तासाने 15-20 पावलं फिरायचं. बऱ्याच गृहिणींचं तसं होतं, घरामध्ये त्यांची कायम मुवमेंट चालू होती, पण पायाचे मसल वापरायचे. पुरुषांना जे दुकानात असो, शाळा कॉलेजात असो, घरी असो, अर्धा तास झाला की 15-20 पावलं, अर्धा तास झाला 15-20 पावलं, असं दिवसभर आपण करत राहिलो तर पायाचे मसल वापरल्यामुळे तुमची क्षमता चांगली खर्च होते आणि त्यामुळे तुमची लॉंगेविटी, आयुष्याची लांबी वाढते. आणि अवॉइड सेडेंटरी लाईफ म्हणजे हेच आता मी जे सांगितलं ते अर्ध्या तासात फिरत राहायचं. योगासनं, ध्यानधारणा हे अतिशय महत्त्वाचं झालं याच्यासाठी की त्यांनी शरीर आणि मन दोन्हीला चांगल्यापैकी फायदा होतो. माझा मित्र उनकुले 61 वर्षी माणूस गेला, एकदम हे होता योगासनाचं. आम्हाला खूप त्यांनी ट्रेनिंग दिलं होतं. त्याचं एक नेहमीचं वाक्य असतं, त्याकडून फॉरेनर स्टुडंट्स वगैरे खूप यायचे. त्याचं म्हणणं असं की सगळे फॉरेनर सिरियस असतात योगाबद्दल, इंडियन फक्त क्युरियस असतात. भारतातील लोकांना फक्त माहिती घ्यायची असे, करायचं काही नसतं. पण परदेशी लोक जेव्हा येतात ते खरंच शिकतात, आत्मसात करतात, पुढे जाऊन इम्प्लिमेंट करतात. व्यायाम जो आहे ना तो रेझिस्टन्स ट्रेनिंग असावा. म्हणजे वजन, डिप्स मारणं किंवा पुशअप करणं, पुलअप काढणं, हे सगळ्या प्रकारचे रेझिस्टन्स ट्रेनिंग. फक्त चालणं म्हणजे तुम्ही हार्टवरच फक्त लक्ष देत आहे. 50 नंतर बोन आणि मसलचं पण महत्त्व तेवढंच असतं.
त्यामुळे अशा प्रकारचं हाय लेवल ट्रेनिंग नको आहे, पण ॲटलीस्ट साधे एक्सरसाइज करून तुम्ही करू शकता आणि ज्याच्यामुळे तो ट्रेनिंग रेजिस्टन्स ट्रेनिंग केल्यामुळे तुम्ही बरे येतात. त्याच्यासाठी ना सोलियस पुशअप नावाचा एक प्रकार. सोलियस म्हणजे हा इथला मसल आहे, पोटरीमधला जो बल्क आहे तो सोलियस मसल असतो. आपण नुसते बसलोय, टी व्ही बघतोय तर नुसते टाचावर उचलायचे, नुसत्या टाचावर बसल्या तुम्ही करत राहिला तर सोलियसचा व्यायाम होतो. हे सोलियसचा व्यायाम तुम्ही दिवसभर करण्याचे भरपूर व्यायाम असतो. लॉट ऑफ कॅलरीज आर स्पेंट इन डुईंग सोलियस एक्सरसाइज. ह्या सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे, एकमेकांशी बोलत राहायला पाहिजे, एकमेकांना करायला लावलं पाहिजे आणि मग त्याच्यातनं आपल्याला हे सगळे फायदे होऊ शकतात. लैंगिक आयुष्याकडे चांगल्या व्यक्ती दृष्टीने बघायला पाहिजे आणि चांगलं लैंगिक आयुष्य असेल तर त्या व्यक्तीची, पुरुष आणि स्त्री दोघांची परिस्थिती खूप छान राहते आणि हार्ट पण त्यांनी सुदृढ राहतो. जेवढा महत्त्वाचा एक्सरसाइज आहे तेवढंच महत्त्वाचं विश्रांती पण आहे. लोक असतात नाही तर की एकदा वेळ लागलं मॅरेथॉनचं की पळतच राहतात, अमुकच करतात तमुकच करतात. तसं न करता विश्रांतीची पण तेवढीच गरज असते. अर्थात अशा प्रकारचा माहूतची जशी विश्रांती तशी आपल्याला जमणार नाही, तशी करू नका, पण विश्रांतीचा वेळ आहे की नाही जेवढा बघून तेवढी विश्रांती घेणं जरुरी आहे. स्लीप सजेशन असं आहे, मी मगाशी म्हणले की घुरणारी लोक असतात त्यांना त्रास होतो, त्यांच्यासाठी सजेशन आहे की अबाउट 8 तास तुम्ही बेडवरती असायला पाहिजे. तुम्ही झोपलात ते असं नाही, पण विश्रांती तेवढी व्हायला पाहिजे. त्यामध्ये बऱ्यापैकी 5-6 तास तरी गाढ झोप लागायला पाहिजे. रेग्युलर टायमिंग ठेवा, म्हणजे ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी समजा 10 वाजता झोपायचं, 10ला झोपायचा प्रयत्न करायचा नेहमी, जास्तीत जास्त वेळेला असं म्हणून. कॉफी आणि अल्कोहोल हे झोपेच्या वेळेला टाळावं आणि कूल टेम्परेचर, म्हणजे बाहेर समजा टेम्परेचर तुमचं 36 डिग्री आहे तर तुमचं 3-4 डिग्रीनी कमी रूमचं टेम्परेचर करायला लागतं. मग तुम्ही फॅन वापरा, कूलर वापरा, AC वापरा, काय ते टेम्परेचर रूमचं कमी केलं तर तुमची झोप येण्याची शक्यता वाढते. आणि झोप ही काही एक लक्झरी वगैरे नाही आहे, इट्स अ नॉन निगोशिएबल बायोलॉजिकल नेसेसिटी. म्हणजे आपण खातो, झोपतो, श्वास घेतो तेवढंच महत्त्वाची झोप आहे आणि त्याच्यासाठी त्यावरती काम करणं पण जरुरी आहे. WHO ने एक मोठा स्टडी केला, 75 वर्षाचा स्टडी होता. त्यांनी फॉलोअप केला अशी लोक, जन्मलेले लोक पार मरेपर्यंत. आणि या सगळ्या मोठ्या स्टडीच्या शेवटी त्यांचा निष्कर्ष काय निघाला की चांगलं राहण्यासाठी किंवा स्टेईंग अलाइव्हसाठी क्लीन एअर महत्त्वाची आहे का? नाही. ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट महत्त्वाची, मे बी वजन कमी करणं महत्त्वाचं असेल, एक्सरसाइज असेल, पण सर्वात महत्त्वाचं आहे सोशल इंटिग्रेशन. आणि जे आपलं चुकत चाललंय आजकाल असं बघायला गेलं तर. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्लोज रिलेशनशिप. हे तुमचे किती मित्र आहेत, कशी तुमची फॅमिली आहे, तुमचे क्लोज रिलेशनशिपमध्ये बॉन्डिंग किती आहे, तुम्ही एकमेकांना किती सपोर्ट, ह्याच्यावर तुमच्या आयुष्याची लांबी म्हणा किंवा क्वालिटी अवलंबून आहे. तर या गोष्टींवरती आपण स्पेशली लक्ष द्यायला पाहिजे. व्हॉट्सॲपमुळे ते एक सोपं झालेलं आहे. आता बरेच लोकांनी शाळेतले ग्रुप निघाले. लेडीजना तर व्हॉट्सॲप एक गुण आहे असं मला वाटतं. आमच्या घरामध्ये बघून सुद्धा वाटतं. सडनली माझ्या मिसेसच्या शाळेमधल्या मुली सगळ्या सापडल्या, त्यांचा व्हॉट्सॲपचा ग्रुप बघता तयार झाला. आणि ते जस्ट हॅव अ बॉल, म्हणजे भयंकर मजा करतात ते लोक, कारण बॉन्डिंग त्यावेळेचं असतं. ते काही इन्व्हर्टेड कॉमा घेऊन ह्याची बायको आणि त्याची बायको असं भेटत नाही, ते त्यांची आयडेंटिटी घेऊन भेटतात. तर त्यामुळे असं क्लोज रिलेशनशिप तयार करणं, मित्रमैत्रिणींचा जास्त संपर्क असणं आणि सोशल इंटिग्रेशन असावं हे महत्त्वाचं झालं. शिस्त ऑफकोर्स पाहिजे, त्याच्यानंतरच मग ह्या सगळ्या लाईफस्टाईलच्या गोष्टी सांगितल्या त्या पाळल्या नाही गेल्या तर काही मजा नाही. आता हे चित्र कुठलंही माहिती आहे का? मणिपूरचं आहे. मणिपूर इतकी शिस्तबद्ध जमात आहे की समोरनं ट्रॅफिक जॅम आहे ना, एका बाजूला उभे राहिले, समोरचं बॉय आलं म्हणून कोणी घुसलं नाही, पुढे गेलं नाही, अशा प्रकारचं शिस्त आलेल्या समाजाला काहीतरी गडबड झाली आणि काय कम्प्लीट तिथे राडा झाला तो आपण पाहिलेला आहे. तर हे सोशल इंटिग्रेशन, शिस्त असणं, एकमेकांना सपोर्ट करणं हे इतकं महत्त्वाचं असतं. आणि बहुतेक जणांना आजकाल वेळ नसतो. लहान मुलं, किंडर गार्डनमधल्या मुलाला पण वेळ नसतो आजकाल. त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासला जायचं असतं, सिंगिंग क्लासला असतं, कथ्थक चटा, हे सगळं चालू असतं काहीतरी. तर मुंगी आहे, एवढं लोड उचलते, पण त्याच्यावर आपण कधी तक्रार ऐकत तरी नाही मुंगीची की आपल्याला वेळ नाही, काम करायला प्रॉब्लेम आहे. तर माझं गणित जे आहे टाइम टेबल ते असं आहे
की मेन जे काम आहे माझं वैद्यकीय काम ते मी 8 तास करेन. 2 तास आमच्या पुण्यामध्ये तरी हालचाल करायला लागतात, इकडून तिकडे गेला वगैरे. 7 तास रात्रीची विश्रांती आहे. 2 तास हल्ली स्क्रीन टाईम मोबाईलवरती व्हॉट्सॲप किंवा त्याच्यासाठी ईमेलसाठी लागतो आणि 1 तास फ्री टाईम. एवढं म्हणून 10, 17, 20च तास झालेले आहेत फक्त. मग 1 तास एक्सरसाइज, 1 तास फॅमिली अँड फ्रेंड, 1 तास पर्सनल टाईम आणि तरीसुद्धा 1 तास शिल्लक आहे. एवढा प्रचंड वेळ असताना आपल्याला डंकी लागलाय थिएटरला आणि तो जाऊन बघता येत नाही ह्याचं मला दुःख वाटतं. बघतायला पाहिजे काय, व्हॉट इज अ प्रॉब्लेम. म्हणजे आमदार मॅडम तुम्ही पण जाऊ शकता, टाईम मॅनेज असाल तर. फक्त आपण त्याच्याकडे त्या पद्धतीने. आता हे जे गणित मांडलंय, दर रविवारी माझे सकाळचे 8 तास फ्री होतात की नाही, ते 16 तास एक्स्ट्रा झाले 2 आठवड्यात. दररोज मी काही 1 तास फॅमिली अँड फ्रेंड बरोबर धावत नाही. 2 आठवड्यामध्ये मला कमीत कमी 4-5 तास फ्री मिळतात. एवढा फ्री वेळ आपल्याकडे असतो. फक्त आपण त्याचं काय करतोय याचं नीट अवलोकन करा आणि तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. आणि सगळं जे मी म्हटलं, डाएट पाळा, ABCD FGH करा, एक्सरसाइज करा, सूर्यस पुशअप करा, अमुक यासाठी भयानक वेगळं काही करायला लागतं. माझ्या आयुष्यामध्ये पण पेशंट्स असतात, घरी जायला लागतं, मित्रांना भेटायला लागतं, अमुक सगळं चालू असताना तेच एक चित्र मी सगळं मायक लांबून पाहिलं तर ते चित्र असं दिसतं. तेच चाललेले अवतीभोवती, फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर एकदम सुंदर जीवन अवतीभोवती चालू असतं. फक्त त्याला आपल्याला त्या प्रकारे बघायला लागतं. शेवटच्या काही स्लाइड आहे. तुम्हाला काय वाटतं, डाव्या बाजूचा 38 वर्षाचा हिंजेवाडी पुण्यामधला IT एक्सपर्ट जो सिगरेट ओढतो, व्यायाम करत नाही, अमेरिकन टाईमला काम करतो, रात्री 3 वाजता वडापाव खातो, तो म्हातारा आहे का BKS अय्यंगार जे गेले 88 वर्षाचे होते, योगिक वे ऑफ लाईफ राहायचे वगैरे वगैरे, त्या दोघांचे आपण कॅरोटिड डॉप्लरी स्टडी केली. म्हणजे कॅरोटिडला इथे बघायचं, ब्रेनला जाणारी आर्टरी असते, रक्तवाहिनी, त्याचा स्टडी केल्यानंतर ही खालची रिडिंग झाली त्यांची CIMT रेशो. तर या CIMT वरून त्या व्यक्तीच्या रक्तवाहिनीचं वय कळतं. माणूस 38 आहे तर त्याचं 38 नव्हतं, त्याचं वय 88 होतं. आणि जे 88 आहेत त्यांचं वय 38ची आर्टरी होती. याचा अर्थ लाईफस्टाईलवर एवढा महत्त्व आहे. असं नाही की सगळे BKS अय्यंगार होते, पण समजा मी आज 67 वर्षाचा आहे तर माझी आर्टरी 60-62 असेल तर मजा येईल नाही का. तसं तरी राहता यायला पाहिजे, तेवढा तरी आपण प्रयत्न करायला पाहिजे. लाईफस्टाईल मग त्याच्या डोक्यावरून फिरण्यापेक्षा ग्राउंड रिअलवर तिथे इम्प्लिमेंट झालं पाहिजे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. मग बर्थ टू नॅचरल डेथ म्हणजे जन्म आणि नैसर्गिक मृत्यू अशी एक लाईन काढली आपण. एखाद्याला 3 आर्टरीमध्ये ब्लॉक झाला, ट्रिपल वेसल डिसीज, तो व्यक्ती आपल्या मृत्यूकडे चाललेला आहे, पण एक चांगली बायपास सर्जरी त्याला इकडे आणून सोडते. ज्याला 2 ब्लॉक झाले तो पण मृत्यूकडे चालले, एक चांगली अँजिओप्लास्टी त्याला इथे आणून सोडते. पण जो मधला चौकोन आहे तो आहे प्रिव्हेन्शन. तो जर तुम्ही पाळत राहिला, ABCD FGH करत राहिला, काही काही चेक्स करत राहिला, एकमेकांना सहाय्य करत राहिला, तर मग बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी हे न होता तुम्ही नैसर्गिकरित्या तुमच्या नैसर्गिक मृत्यूकडे जाऊ शकता. अशी ही प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी संकल्पना आहे. आणि आता शेवटची काही मिनिटं, हल्ली खूप आपण बघतो की यंग लोकांना सडनली कोलॅप्स झाला गेला. कॉमेडियन श्रीवास्तव दिल्लीमध्ये ट्रेडमिल करत होता, कोलॅप्स झाला, 15 दिवसांनी व्हेंटिलेटरवर गेला, हे सगळे ऐकतो. तर हे जे आहे सडन कार्डियक अरेस्ट किंवा सडन कार्डियक डेथ म्हणजे हार्ट अटॅक नाही. मी सुरुवातीला पण तुम्हाला म्हणतो, प्लंबिंग सिस्टीममधला आजार हा हार्ट अटॅक आहे, इलेक्ट्रिकल सिस्टीममधला आजार सडन कार्डियक डेथ आहे. ज्यांना सडन कार्डियक अरेस्ट होते त्यांच्यामध्ये ते एखादा माणूस बुडून मेला तर तो काय हार्ट अटॅकने गेलेला नसतो, त्याचं हार्ट थांबतं. म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टीम चालतं. समजा एखाद्याला इलेक्ट्रिक शॉक लागला तर तो काय हार्ट अटॅक नसतो, तो माणूस त्याचं इलेक्ट्रिक तसं एखादं जोरदार इंजुरी झाली, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाला, RTA, तो व्यक्ती ब्लिडिंगनी काहीतरी येऊन जाते, त्यावेळेला त्याला हार्ट अटॅक आलेला नसतो. म्हणजे खूप जण जेव्हा जातात हार्ट अटॅक सोडून बाकीच्या ह्याच्यामुळे त्यांचं हार्ट बंद पडत असतं. म्हणून त्याला आपण SCD सडन कार्डियक अरेस्ट किंवा सडन कार्डियक डेथ असं बघावं. प्रत्येकाला हार्ट अटॅक आला असं बघण्याची काही जरूर नाही. आता हे हार्ट बघा चाललंय सडनली त्याला शॉर्ट सर्किट होईल, धड 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 धड, आणि थोड्या वेळात ते बंद पडून जाईल फटकन असतं. जसं शॉर्ट सर्किट होईल ट्यूबमध्ये फटफट फटफट होऊन बंद पडेल. नॉर्मल चाललंय, नॉर्मल चाललंय, नॉर्मल चाललंय, नॉर्मल चाललंय, धडधड धडधड धड, आणि म्हणजे धडधड होऊन बंद पडायचं आपण त्याला VF म्हणतो आमच्या भाषेमध्ये.
त्याची कारणं हीच आहे की सवय नाही आहे त्याला. अचानक जिममध्ये जाऊन व्यायाम करायला लागला. कधी सवय नाही. हिमालयात ट्रेकला गेला, कोकाना हनीमून नाईटला सुद्धा सडन कार्डियक अरेस्ट झालेले आहेत, कारण त्याची कधी सवय नाही आणि एक्सेसिव्ह एक्झर्शन झालं. तर ज्याची क्षमता नाही ते अचानक करायला हल्ली फॅट्स खूप वाढत चालले. हे पळ ते पळ, मॅरेथॉन पळ, स्विमिंगला जॉईन होते. करताना नेहमी फिट व्हावं आणि मग या गोष्टी कराव्यात, हे महत्त्वाचं. आणि ज्यांना असं होतं त्यांना CPR कार्डिओ रिससिटेशनने आपण वाचवायला पाहिजे. आता CPR करतो ना आपण, त्यावेळेला पहिल्या 10 मिनिटात ते व्यक्तीला जिवंत करायला लागतं. 10 मिनिटामध्ये कसे डॉक्टर येतील, 10 मिनिटात कशी ॲम्ब्युलन्स येईल, 10 मिनिटात कसं त्याला शॉक बसेल. म्हणून आता जगभर आणि एस्पेशली आपल्या देशामध्ये आम्ही एक मोहीम राबवतोय, त्याचं नाव आहे CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन. आणि बाय स्टँडर्ड CPR म्हणजे जे लोक आजूबाजूला आहेत त्यातल्या कोणीतरी CPR द्यायचं. हार्ट स्टॉप जे झाले त्याला सुरू करायचं आणि जिवंत अवस्थेत हॉस्पिटलमध्ये न्यायचं. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्याचं कारण बघतील, त्याला वेगळी ट्रीटमेंट देतील, औषध ते वेगळं. पण माणूस जिवंत अवस्थेत हॉस्पिटलमध्ये गेला पाहिजे. म्हणून त्याला चेस्ट कॉम्प्रेशन म्हणजे छातीवरती असं ताप द्यायचा असतो. आणि सगळ्यांनी शिकणं जरुरी आहे. तसं आपण म्हणतो पोहणं सगळ्यांनी यायला पाहिजे, कारण पडला माणूस तर स्वतःला जीव वाचवता यायला पाहिजे. तसंच CPR सगळ्यांनी यायला पाहिजे. आणि प्रत्येक शाळांच्या करिक्युलममध्ये आता CPR येणार. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं डायरेक्टिव्ह परवा आलं की आता करिक्युलममध्ये हळूहळू ते CPR येणार. आणि आम्ही ऑलरेडी सगळ्या शाळांमध्ये पोचलो. मोठी सोसायटी बांधून होते, त्यांना ते ना फायर ब्रिगेड काहीतरी ते काय फायर एक्सटिंग्विशर ते लावल्याशिवाय कम्प्लिशन मिळत नाही. तर मग AED नावाचं हे जे मशीन आहे त्याच्याशिवाय कम्प्लिशन देऊ नये अशी पण आमची धारणा आहे की CPR म्हणजे नुसतं चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचं आणि शिवाय एक मशीन असतं त्यांनी शॉक द्यायचा असतो. आता तुम्ही बघाल की त्याला कार्डियक मसाज असं म्हणतात. वर्ण चेस्ट कॉम्प्रेशन आहे. मी तुम्हाला फक्त त्याचे इंट्रोडक्शन देणार आहे सायंटिफिक, त्याचं नंतर तुम्ही किंवा YouTubeवर तुम्ही याच्याबद्दल सगळेजण वाचू शकता. निमालासाठी हा चांगला प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये निमाल कॅन सर्क्युलेट दिस इन टू कार्डिओपल्मोनरी. असं तुम्ही कॉम्प्रेस करत राहिला तर मेंदूला आणि सबंध शरीराला रक्तपुरवठा मिळत राहील. आणि या CPRच्या अभियानामध्ये आम्हाला बरेच सेलिब्रिटी जॉईन झाले आहेत. अभिषेक बच्चन आहोत, ते सगळेजण छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप पण सांगतात की बाबा CPR तुम्ही शिका. नमस्कार, मैं मौजूद. आपने हाल ही में कितनी बार सुना होगा कि किसी की मृत्यु अचानक कार्डियक अरेस्ट से हो गई. अगर कभी आपके सामने कोई अचानक कोलैप्स हो जाए या बेहोश हो जाए तो सबसे पहले आप चेक कीजिए कि वो सांस ले रहे हैं या नहीं. अगर उनकी सांस बंद है और वो रिस्पॉन्स नहीं दे रहे हैं तो ये एक कार्डियक अरेस्ट है. अब आपको क्या करना चाहिए? सबसे पहले नजदीकी हॉस्पिटल में फोन करें और एक कार्डियक एम्बुलेंस बुलवा दें. अगर भीड़ जमा हो गई है तो बोलिए कि आपको CPR आता है और सबसे मदद की रिक्वेस्ट करें. उस व्यक्ति को एक हार्ड सरफेस पे लेना है. अगर आसपास कहीं AED मशीन हो तो मंगवा दें. अब आप जल्द से जल्द इस पोजीशन में आकर अपने हाथ ऐसे जोड़ें. पेशेंट के चेस्ट के बीचों बीच कंप्रेशन शुरू करें. आपका यही कंप्रेशन उनके खून को ब्रेन तक पहुंचाने का काम करेगा. याद रखें, कंप्रेशन 100 या 120 बार प्रति मिनट की स्पीड से करें. हर बार छाती को 2 इंच तक दबाएं और ऊपर आने दें. अगर AED मशीन आ जाए तो उसे चालू करें और पैड्स को पेशेंट पर लगाएं. मशीन के इंस्ट्रक्शंस को सुनें. और शॉक ये मशीन गलत शॉक नहीं दे सकती. आप चिंता न करें, पेशेंट को नुकसान नहीं होगा. एम्बुलेंस के आने तक CPR चालू रखें. अगर पेशेंट को होश आ जाए तो CPR देना रोक दें. हमारे देश में रोज कितनी जाने कार्डियक अरेस्ट से जा रही है. CPR से अगर इनमें से कुछ जाने भी बच जाए तो और क्या चाहिए. इससे बड़ा पुण्य क्या हो सकता है. नमस्कार.
तर आम्ही अशा प्रकारची शॉकची मशीन्स आहेत ना ते पुण्यामध्ये 8 ठिकाणी बसवले मोक्याचे. स्वारगेट बस स्टेशनवर, वैशाली रेस्टॉरंटमध्ये, एका जिममध्ये अशी बसवले. आणि आता नवीन एरोपोर्ट झालं त्याच्या एरो मॉलमध्ये बसवलं. तर ही एक ॲक्टिव्हिटी आहे, सगळं दाखवलं अशासाठी की हे हळूहळू सोसायटीमध्ये यायला पाहिजे. आज ना उद्या सगळ्यांना याचं ट्रेनिंग असायला पाहिजे. तर आज जवळजवळ तासाभरापूर्वी किंवा जास्त वेळापूर्वी जी दीपप्रज्वलनानी आणि फर्स्ट आमदार निराळे यांना अभिवादन करून हा सुरू झाला. त्यानंतर सगळ्यांचे सत्कार वगैरे झाले. बरेच सन्माननीय लोक इथे आलेले आहेत, त्यांच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद आणि खूप छान तुम्ही ऐकलं. पण आपण असं पाहिलं की ॲथेरोस्क्लेरोसिस हा एक आजार आहे. त्याच्यामध्ये LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलचे कण किंवा थर हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर बसतात, मेंदूमध्ये बसू शकतात, त्याच्यात बसू शकतात. या ॲथेरोस्क्लेरोसिस आजाराचं मुख्य कारण आपली जीवनशैली आहे. म्हणजे आहार न पाळणं, व्यायाम न करणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, डायबिटीस वाढणं, म्हणजे थोडक्यात आपणच आपल्यावरती ओढवून आणलेला हा आजार आहे. आणि त्याला जर नियंत्रण घालायचं असेल तर ABCDEFGHI अशा प्रकारे आपण राहिलं पाहिजे. हेल्थ इन्शुरन्सबद्दल मी असं म्हणेन की चांगला इन्शुरन्स घ्या, त्याची खूप ऐन वेळेला मदत होते जेव्हा चांगली ट्रीटमेंट घ्यायची वेळ येते त्यावेळेला. तर हे ABCDEFGHI एकमेकांना सांगत राहा, एकमेकांशी डिस्कस करत राहा. आपण एक मित्र एकमेकांना आपण पाळतोय की नाही हे बघत राहा. अशाने आपण एक फॅमिली, एक मित्र सर्कल, एक व्हॉट्सॲप ग्रुप हेल्दी होत जाणार. आणि तशातनं संबंध शहराची, गावाची आणि देशाची स्वास्थ्य आपल्याला सुधारणार. आणि ज्यांना CPR ट्रेनिंग घ्यायचं त्यांनी जरूर ते घ्यावं, ॲटलिस्ट माहिती घ्यावी काय CPR आहे. आणि कदाचित निमासारख्या ऑर्गनायझेशननी CPR हे संबंध लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. मला इथं बोलवलं, शांतपणे ऐकलं. थँक्यू. धन्यवाद सर. अगदी थोडा वेळ सर्वांना शांतपणे बसण्याची विनंती करतोय. सरांचा एक शंका समाधानाचा कार्यक्रम आहे. अगदी आपल्या मनातले जे काही प्रश्न असतील त्याला सर उत्तर देणार आहेत. कृपया सर्वांना विनंती आहे की आपण आपली जागा सोडू नका. आपण इतक्या शिस्तबद्धरित्या कार्यक्रम पाहिला आहे, आता ऐकला आहे, सरांना ऐकलंय. अगदी 5-10 मिनिट थांबून सर प्रश्नांना कशी उत्तरं देतात, आपल्या मनातल्या शंका ज्या आहेत त्या बेधडकपणे विचारायला हरकत नाही. सर्वांना विनंती आहे की कृपया आपली जागा सोडू नका. यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आमच्या निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास उरणकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना परत एकदा विनंती आहे की कृपया अगदी 5 मिनिटासाठी सर्वांनी बसावं. काही प्रश्न आहेत श्रोत्यांचे, ते प्रश्नांना सर उत्तर देणार आहेत. आदरणीय डॉक्टर उरणकर सर. धन्यवाद सर. मी आभार प्रदर्शन उभा आहे आणि मी एकच सांगेन की आम्ही कार्यक्रम घ्यायला खूप घाबरत होतो, परंतु सर्व लोक आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही पुढच्या वेळेस असे चांगले कार्यक्रम घेऊ. पहिल्यांदा आम्ही तुमच्या सर्वांचे प्रोटोकॉल सोडून मी पहिल्यांदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. नंतर हिरेमठ सरांना मी नुसता एक फोन केला. सरांनी मला 15 दिवसात तारीख दिली. आणि सरांच्या बाबतीत मी एक महत्त्वाचं असं सांगतो, तुम्ही सरांकडे असे इथं एंजिओप्लास्टी करा असे म्हणणारे पेशंट मी 3-4 पेशंट सरांकडे पाठवले. तर सरांनी सांगितले काही गरज नाही एंजिओप्लास्टी करायची. म्हणून अभिमानाने मी सांगेन की सर विनाकारण कुठली एंजिओप्लास्टी करत नाही, गरज नसेल तिथं कुठली ट्रीटमेंट देत नाही. ते एका शब्दात इथे पादरीत आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नंतर दुसरे सगळ्यात महत्त्वाचे, नानांनी मला मोठा भाऊ मानलं. मी त्या लायकीच आहे की मला माहीत नाही, परंतु नानांनी 5च मिनिटात मी नुसतं फोन केला, नाना असं आम्ही कार्य करतो. ते आले म्हणजे मोठ्या भावाला विचारायची काय गरज आहे, म्हणजे तुला जे वाटेल तू कर, मला सांग फक्त असं करायचं म्हणून. आणि नानांनी हे मला शब्द दिले आणि मी हा सर्व कार्यक्रम यशस्वीपणे नानांच्या ह्याच्याबद्दल ताप करतो, त्याबद्दल नानांचे मी आभार मानतो. नंतर आमदार मॅडम आणि प्रताप काका ते इथे आले, त्यांनाही मी मनापासून त्यांची आभार मानतो. दुसरी गोष्ट की हे सगळं लिखाण जे केलं कांबळे सर यांनी सर्व ते हाताने स्केच केले, सरांचे मी मनापासून आभार मानतो. हे प्रधान सन्मानपत्र श्रीधर देशमुख यांनी 3 दिवस विचार करून बनवले, त्यांचेही मी आभार मानतो श्रीधर देशमुखचे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं वैभव शेवाळेमुळे एवढे सगळे लोक आले आणि त्यांनीही हे लोकांची ॲडव्हर्टायझिंगची वैभव शेवाळ्यांकडे जबाबदारी होती, त्यांचेही मी आभार मानतो. आणि पत्रकार मित्रांनी जे आम्हाला सर्व सहकार्य केले त्यांचे सर्वांचे आभार मानून ज्यांना काही प्रश्न विचारायचे असेल त्यांनी सरांना थेट माईक तुमच्यापर्यंत दिला जाईल.
त्यांनी हे करायच्यानंतर मग सरांचा ज्यांना सत्कार करायचा असेल सर इथे अर्धा तास थांबणार आहेत आणि ज्यांना सत्कार करायचे ज्यांना भेटायचं असेल सर त्यांना भेटते. धन्यवाद. कॉर्डलेस माईक कृपया ज्यांना प्रश्न विचारायचे असतील, सरांचं जे लेक्चर झालं दिनचर्या संदर्भात असतील, कुणाला प्रश्न विचारायचे असतील ते प्रश्न विचारू शकता. मागे चरबी आपल्या जमा होते, तर आता इतकं प्रगत झालेलं आहे, पण याच्याकरता असं काही मेडिसिन नाही निघालं की ते डिझॉल्व व्हावं. त्याच्याकरता अँजिओप्लास्टी अँजिओग्राफीच पाहिजे. तर काय डॉक्टरचा धंदा याच्यामुळे बंद होईल का? त्याच्यामुळे गाडत नाही का? काय कारण आहे? हे माझं एक सरळ प्रश्न. याकडे धंदा म्हणून बघणारे एवढी कोतेवृत्तीचे डॉक्टर नसतात की जरुरी आहे त्याला ट्रीटमेंट द्यायला. आत्ता या प्रश्नाचं उत्तर असं आहे, खरंच अशी ट्रीटमेंट अजून नाही आहे. त्यासाठी अब्जावधी डॉलर्स बरेच वर्ष खर्च होत आहेत की एक औषध निघावं ज्यांनी बसलेला हा थर विरघळून जावा, पण अजून तसं औषध आलेलं नाही. म्हणून सगळी मेकॅनिकल ट्रीटमेंट्स आहे. आत्ता जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत हीच चांगली ट्रीटमेंट आहे. इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे की फ्रॅक्चर, पाठीचं नुकसान झालं, यापेक्षा हार्ट अटॅक सोपा असतो ट्रीटमेंट द्यायला. त्यातनं माणूस बाहेर पडून 7-1 दिवसामध्ये कामावर पण जाऊ शकतो. तेवढी प्रगल्भता आपल्याला ट्रीटमेंटमध्ये. सर माझी अँजिओप्लास्टी झालेली, जोर मात्र जमन का? जोर मात्र कधी झाले? 1 वर्ष नक्की जमलं. प्रश्न 100 मारतो सर मी जोर. काही डॉक्टर सांगितलं मारू नका. ती आता तुम्ही नॉर्मल आहात, त्यामुळे आता नॉर्मल तुमच्या वयाचा जो माणूस जे काही करतो ते सगळं तुम्ही करू शकता. सर माझी एक प्रश्न आहे, हिवाळ्यात माझा असं गैरसमज असू शकतो, फिरायला पाहिजे का नाही पाहिजे थंडीच्या दिवसात पहाटे उठून? काही हरकत नाही. आपल्याकडची थंडी हे जे तुम्ही ऐकलेले आहे ना, हे सगळे परदेशामधलं आहे जिथे -2 डिग्री टेम्परेचर असतं वगैरे वगैरे. आपल्याकडे किती होतं? 15. परंतु बरेच केसेस आत्ता होतात हिवाळ्यात. बरेच आपल्या भोवताली जर पाहिलं तर बरेच जणांना अटॅक येणं हे थंडीत जास्त जाणवतं. थेरॉटिकली बरोबर आहे, पण असं काही नसतं. आपण थोडं प्रोटेक्शन घेणे. आपल्याकडे एवढाच हिवाळा मुख्यमध्ये तीव्र नसतोच. त्यामुळे ही जी सगळी वाक्य ती ब्रिटिश पुस्तकातून आलेली आहे. आपल्याकडे एवढं त्याचं काही नाही. ओके, धन्यवाद. माझी तब्येत वीक आहे पण मला चरबी आहे, तुम्हाला हार्ट अटॅक होऊ शकतो का? ही जी चरबी आपण म्हणतो आहोत ती रक्तामधली आहे. रक्तामध्ये जशी शुगर वाढलेली असते तसं हे LDL कोलेस्ट्रॉल वाढले असते. त्यामुळे ते जर हाय असेल, म्हणजे सपोज मी म्हटलं नॉर्मल माणसाला 100 पाहिजे, समजा एखाद्याची 150 बरेच वर्ष राहिली तर मग त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्टचा कंटिन्यू असा प्रॉब्लेम येतो, दुखतंय, सोनोग्राफी वगैरे काढली काहीच फरक पडत नाही, डॉक्टर गेलंच पाहिजे. मानसोपचार तज्ज्ञाकडे जायला पाहिजे. नाही, त्याच्यावर चुकीचं काही नाही. समजा मला असं वाटलं की तुम्हाला मला हे दुखवायचं नाही आहे, पण समजा एखादा असं मला वाटतं तुमच्या तक्रारीकडे बघून असं वाटलं असतं की हा श्वसनाचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला श्वसनाच्या डॉक्टरकडे जा असं मी सांगितलं असतं की नाही. ते तसंच आहे. हा बऱ्याच जण, तुमचा नाही, खूप जणांचा प्रॉब्लेम असतो. आमच्याकडे जे 100 पेशंट आहेत त्यातले जवळ 20 तरी असे असतात की ज्यांना अशी भावना असते की काहीतरी आजार आहे. तपासणी करून एकदा ठरलं की असं शारीरिक आजार नाही आहे, त्यामुळे मानसिक या भावनेतून बरं होण्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला लागतं. तुम्ही परत कार्डिओलॉजिस्टकडे गेलात तर ते पण कंटाळतात, मग दुर्लक्ष होतं, हे घेते. त्यापेक्षा सरळ त्यातल्या तज्ज्ञाकडे जावं आणि त्यातनं तुम्ही बरे होऊ शकता. दम लागणं वगैरे सारखं पाहिजे, थोडं श्रम केलं तर पण ते पण ती टेस्ट तुमच्या नॉर्मल आहे तसं तुम्ही म्हणाला, त्यामुळे हार्टचं नाही आहे प्रॉब्लेम. नमस्कार सर, LDL कोलेस्ट्रॉल लेवलमध्ये जाण्यासाठी काय केलं? LDL तेच आता मी दाखवत होतो. LDL म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल, की ज्या एका कारणामुळेच हे सगळे ब्लॉक्स तयार होतात LDLमुळे. तर नॉर्मल माणसाची शुगर जशी असते बाबा 80 आणि 120च्या मध्ये असते रक्तामध्ये, तसं LDL हे व्हॅल्यू हे 100च्या पेक्षा कमी लागते. ती सातत्याने समजा 140 150 अशी राहत गेली तर त्रास होतो.
ते कमी करण्यासाठी स्टॅटिन नावाची गोळी असते ती देऊन कमी होते. आणि अर्थातच वजन कमी करणं, आहारामध्ये स्निग्ध पदार्थ कमी करणं, या दोन्ही गोष्टींमुळे LDLची पातळी कमी. म्हणजे त्याच्यामध्ये नैसर्गिक उपचार पण व्हायला पाहिजे आणि जरूर पडली तर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट पण घ्यावी. सर नमस्कार. माझी एन्जिओप्लास्टी झाली जुलैमध्ये. पण एन्जिओग्राफी झाल्यानंतर मला बरेच जण म्हणले माझा भाग किंवा खोपोलीला जायला पाहिजे होती, मी तिथे एन्जिओग्राफीची गरज नव्हती. बरोबर आहे, चूक आहे सांगा. एन्जिओप्लास्टीची गरज नव्हती असं? हो, असं बरेचसे लोक म्हणतात माझा भागाला किंवा खोपोलीला जायला पाहिजे. हो, म्हणजे मी स्वतः माधवभाव बरोबर खूप इन्व्हॉल्ड आहे. त्यांच्याबरोबर बऱ्याच रिसर्च प्रोजेक्ट्स चालू आहेत. त्यांच्याशी संलग्न असलेल्या प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचा मी चेअर प्रोफेसर आहे. त्यामुळे ते जे करतात ती एक ट्रीटमेंट आहे. म्हणजे असं फॉर एक्झाम्पल एखाद्याला इथे सूज आली तर एखाद्या गोळीने बरी होऊ शकते किंवा एखादी कापायला लागतं कधी कधी. तर या दोनामधला फरक करून करायला पाहिजे. त्यांच्या मते की आम्ही सगळ्या गोष्टी यांनी बरं करू शकतो औषध, तसं नाही आहे. जर समजा त्यांच्या ट्रीटमेंटनी सगळं बरं होणार असतं तर त्यांना नोबेल प्राईज द्यायला पाहिजे असेल. जगभर समजा अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी होता, याचं कारण त्याच्या फुलप्रूफ नाही आहे. माझे बरेच पेशंट आता डॉक्टरांनी सांगितलं तसं की अँजिओप्लास्टी टाळून या सगळ्या गोष्टी करून लाईफस्टाईल पाळून कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले राहतात. पण त्याच्यामध्ये एक रिस्क असते, ती रिस्क टाळण्यासाठी म्हणून मी अँजिओप्लास्टी बायपास केली. आजार तीव्र असेल अँजिओप्लास्टी बायपास झालंच पाहिजे. मध्यम असेल तर मग हे सगळे चर्चा होऊ शकते. ते म्हणले होते. नमस्कार सर. घोरण्यावर काही उपाय? घोरणं याच्यावर काही उपाय? घोरणे याच्यावर काही उपाय? मी जास्त घोरतो. घोरण्यावरती उपाय असं की 10% वजन कमी करावं. म्हणजे तुमचं वजन समजा आज 70 असेल तर 7-8 किलो कमी केले तुम्ही वजन तर घोरणं बंद होतं आणि घोरण्याचे दुष्परिणाम पण बंद होतात. डॉक्टर, माझा प्रश्न आहे, माझ्या पोटाचं घेर वाढतं आणि गुडघे दुखायल्यामुळं चालणं होत नाही जास्त. तर असा व्यायाम दुसरा केला तर जमतो पण. इथं माझी एन्जिओप्लास्टी झालेली. अवघड आहे या प्रश्नाचं उत्तर. नाही, जेवढं होईल तेवढं व्यायाम करावा हा एक भाग आहे. आणि जास्त भर आहारावरती द्यायला पाहिजे. खूप कडक पथ्य पाळायला पाहिजे, मग तुम्हाला वजन पोटाचा घेर कमी होईल. जेवण कमी करायचं ना. बर. हॅलो. कोरोनानंतर माझं वय सध्या 50 आहे. कोरोना काळानंतर माझ्या छातीमध्ये धाप लागणे, दम लागणे असे प्रकार होऊ लागले. मला वाटतं कोरोना झाला असेल. कोरोनाच्या तपासण्या केल्या त्या निगेटिव्ह आल्या, परंतु मग माझं हृदयाचं दुखणं सुरू झालं. हे मला आमच्या आनंद निर्माण झालं. परंतु पुढं मोठ्या प्रोसेस होतील म्हणून मी डायरेक्ट डॉक्टरशी संपर्क केला. मला नशिबानं लवकर अपॉइंटमेंट मिळाली. डॉक्टरांकडे गेलो. या पोझिशनला अशी अवस्था होती, पेसमेकर टाकण्याकडून मी गेलो होतो. म्हणजे पेसमेकर आलो 70 इयर्स आणि माझं वय होतं 50. परंतु डॉक्टरांनी आम्हाला एक सल्ला दिला की तुम्हाला याच्यातून गोळ्यापासूनही मुक्तता होऊ शकते. आणि आज 2 वर्ष झाले मी अतिशय नॉर्मल लेव्हल आहे. माझं फंक्शन आता 55च्या पुढे गेलेलं आहे. मी डॉक्टरांचे आभार मानतो. मला जीवनदान मिळालं. असंच त्यांचं मी थोडक्यात सांगतो. हार्ट खूप वीक झाला होता. आता थोडा वेगळा आजार असतो, हार्ट अटॅकसारखा ॲथेरोस्क्लेरोसिसचा आजार नव्हता. आणि सुदैवाने ट्रीटमेंटनी खूप छान झालं. त्याची सक्सेस स्टोरी. सर नमस्ते. सर मी कंटिन्यू 10 वर्ष झाले सर. माझा व्यायाम 1 तास डेली पोहतो मी. परंतु मला फक्त 1-2 महिन्यामध्ये माझ्या पाठीच्या या भागात थोडंसं दुखतंय आणि हात थोडासा जड आला आहे. बीपी चेक केला 140 BP आहे. तर काय पुढं तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं हे दुखणं आहे, हे हार्टचं नाही आहे, ते तुमच्या व्यायामामुळे आहे. थँक्यू सर. हॅलो सर, नमस्कार. मी 10 वर्षापासून सरांकडे तपासायला जातो. त्यामुळे माझे आजार बरेचसे बरे झाले. पूर्वी 6 वेळा होतो, मला आता
आता डॉक्टरांनी फक्त 4 गोळ्या आणल्या तर मला 4व्या गोळीमध्ये त्याची चक्कर आली होती, पडलो होतो. त्या 4व्या गोळीमध्ये गुण आला. तर डॉक्टरांचे मी आभार मानतो. गावरान तुपाबद्दल प्रश्न होता की गावरान असो नाही तर साजूक तूप घरचं असो, कमीत कमी 1 चमचा घेतलं गेलंच पाहिजे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रॉपर्टीज आहेत. फिश ऑइल चांगलं असतं असं ऐकलं असेल ना, माशाचं तेल. तर गावरान तूप किंवा साजूक तुपामध्ये फिश ऑइलचे प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे ते घ्यायला पाहिजे. हॅलो डॉक्टर. धन्यवाद. हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्याला ते दुःख ठावे. या 2 ओळी कदाचित या विषयाशी संबंधित नाहीत, पण या विषयाला तत्पर बसलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण ज्याला हृदयाच्या बाबतीत पेशंट आहेत त्यांना या ठिकाणी सर्वांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर सर्व निमा डॉक्टर्स, पाथर्डी सगळे डॉक्टर असोसिएशन यांना विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचे. आदरणीय आमदार मोनिकाताई राजळ यांना विनंती आहे की आपणही या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. सर्व महिला डॉक्टरांचा विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. त्यानंतर आदरणीय प्रताप काका ढाकणे यांनाही विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. आदरणीय नानांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. सर्वांना मला एक सांगायचं आहे डॉक्टरांचं उदाहरण. माझे सध्या शिवप्रसाद आलेली आहे. माझ्या मिस्टरांचं बळकाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि 22 वर्ष झालं सरांचं ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्याशी. तरी सरांचं म्हणजे मला हे सांगायचं आहे की ते फॅमिली आणि देव म्हणून त्यांच्याशी संवाद साधतात. माझे मिस्टर 22 वर्ष एक माझ्या घराशी किंवा फॅमिलीशी देव माणसासारखे जोडलेले आहे. म्हणून मी प्रत्येकाने सर्वजणांना हे सांगू इच्छिते की ते हृदयरोग नसून ते आपल्यासाठी देव आहेत. हे सर्वांनी ते समजून घेतलं आहे. 2007 मध्ये पहिलं ऑपरेशन झालं होतं, त्यावेळेस त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली आणि त्यांनी जे पुढचं 2012च्या ऑपरेशनमध्ये जे ट्रीटमेंट दिली त्यामध्ये म्हणजे माझ्या एक संसाराला किंवा माझ्या मिस्टरांच्या जीवनाला त्यांनी एक वेगळ्या वळण देऊन माझ्या संसारातही याला एक देवाचं रूप म्हणून हे केलेलं असतं. एक आई जन्म देते पण सगळ्याचं पालन पोषण आई करते, पण दुसरी गोष्ट या जगामध्ये डॉक्टरच्या हृदयरोग करण्याशिवाय काहीही गोष्ट नाहीये. आज माझं मी जीवन सगळं बघते तर मी डॉक्टरांच्या ह्या गोष्टीमुळे बघते, ट्रीटमेंटमुळे बघते. त्यामुळे मी ह्या डॉक्टरांच्या व्याख्यानासाठी श्रीकासावरून इथं आलेली आहे आणि सर्वांना सांगेन की डॉक्टरांच्या झालं. फार उशीर